चलो डे 7 मध्ये आपलं स्वागत आहे. कुठले टॉपिक बघणार आहेत आज आपण? टॉपिक्स फॉर रिव्हिजन. फर्स्ट इज आयोनिक इक्विलिब्रियम अँड द सेकंड वन इज थर्मोडायनॅमिक्स. ओके, सो आजच्या डे 7 मध्ये फर्स्ट टॉपिक असणार आहे आपला आयोनिक इक्विलिब्रियम. मित्रांनो, MHTCET साठी 12वीचा सिलेबस आपला 80% आहे आणि जवळपास फिजिकल केमिस्ट्रीचे 6चे 6 जे टॉपिक आहेत, प्रत्येकच टॉपिक 3 किंवा 4 मार्क्ससाठी विचारलं जाणार. त्याच्यात आता आयोनिक इक्विलिब्रियम जो आहे, इथं सुद्धा तुम्हाला 3 क्वेश्चन, सेशन कुठलाही असू द्या, प्रत्येक सेशनच्या पेपरला तुम्हाला ॲटलिस्ट 3 क्वेश्चन्स दिसणार आहेत. मग आता कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि कशा पद्धतीने या टॉपिकला तुम्हाला रिवाईज करता येईल, तर रिवाईज करताना आता तुम्ही ऑलरेडी बोर्ड एक्झाम देऊन आलेले आहेत, टॉपिक पण रिवाईज झालेला आहे. काय आहे या टॉपिकमध्ये तुम्हाला माहिती पण आहे. कंसात अभ्यास केला असला तरचा विषय, ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांचा काही विषयच येत नाही याच्यामध्ये. सो आयोनिक इक्विलिब्रियमचा मला कंटेंट सांगायचं आहे पटपट. काय काय आहे या टॉपिकमध्ये, कोण कोण सांगतंय? पॉईंट सांगायचे मला फक्त. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आहेत, बरोबर. अजून काय? ॲसिड बेस थिअरीज आहेत. अजून काय आहे? ते रोहन फॅन बंद करून टाक फॅन दोन्ही पण. काय एवढं ऊन नाही आहे, लगेच आवश्यकताच नाही आपल्याला. बघा बरं किती शांत वाटायला. हां, अजून? यस, आयोनायझेशन ऑफ ॲसिड बेसेस. अजून काय आहे? ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. हां, pH स्केल आहे. अजून काय आहे? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट आहे. अजून काय काय आहे? बफर सोल्युशन्स आहेत. अजून काय आहे? बोला लवकर, काय काय आहे? मला वाटते तुम्ही वाचून सांगताय की काय? बोर्डाची परीक्षा दिलेली नाही का तुम्ही? हां, बफर सोल्युशन नंतर या टॉपिकमध्ये कुठला पॉईंट आहे? कॉमन आयन डायरेक्ट येते का? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट तर तुम्ही सांगितलंच नाही. सांगितलंय? मला कसं ऐकू आलं नाही? ओके, कॉमन आयन इफेक्ट आहे. अजून कॉमन आयन इफेक्टचे ॲप्लिकेशन्स आहेत का नाहीत? ओके, सो ओव्हरऑल हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये असणारे सर्व पॉईंट्स आपण ऑन फिंगर टिप डिस्कस करतोय की मग आता याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठल्या पॉईंटवरती क्वेश्चन्स असतील. कॉमन आयनवर क्वेश्चन येईल का? बफर सोल्युशनवर क्वेश्चन येईल का? सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरती क्वेश्चन येईल की pH स्केलवरती क्वेश्चन येईल की हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टवरती क्वेश्चन येईल? ॲसिड बेस थिअरीवरती क्वेश्चन असेल का टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइटवर क्वेश्चन असेल? जर हे 7-8 पॉईंट आहेत तर महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला आत्ताच सांगतो मी की कुठल्या पॉईंट्सवरती जनरली जास्त क्वेश्चन्स आहेत ते. तर या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा, जास्तीत जास्त त्यांनी जो फोकस केलेला पॉईंट आहे तो म्हणजेच pH स्केल. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे pH स्केलवरती क्वेश्चन्स विचारले जात आहेत. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरती क्वेश्चन्स हमखास विचारले जात आहेत. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे की या टॉपिकमध्ये तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या बद्दल न्यूमेरिकलचे क्वेश्चन्स विचारले जात आहेत. अल्फाबद्दल, पर्सेंट डिसोसिएशनबद्दल, KA KB काढा म्हणून सुद्धा किंवा ते देतात आणि अल्फा विचारतात, या टाईपचे न्यूमेरिकल्स विचारले जात आहेत. सो 3 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन फिक्स येणार आहे. ते म्हणजेच पहिला डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑर पर्सेंट डिसोसिएशन, याच्यावरती न्यूमेरिकल एक्सपेक्ट करून चला, म्हणजे चला तो येणारच आहे. दुसरी गोष्ट, पुस्तकातल्या सारखाच येणार आहे किंवा पुस्तकातलंच येणार आहे, हे पण फुल अँड फायनल. तर काल सांगितलेले ट्रिक आज पण वापरायचे की जो कंटेंट आहे बुकचा तो डोळ्यासमोर न्यूमेरिकलच्या बाबतीत तर फिटच करून टाकायचं की ह्याचं ॲन्सर हे येते. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, pH स्केलवरती पण क्वेश्चन येणार आहे. pH विचारतील हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन देऊन किंवा pH देतील आणि हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काय येणार आहे हे विचारतील. सो अल्टरनेटिव्ह न्यूमेरिकल्स टाईपमध्ये क्वेश्चन असेल. त्यानंतर सोल्युबिलिटी प्रॉडक्टवर क्वेश्चन आहे. एकतर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट विचारतील सोल्युबिलिटी देऊन किंवा सोल्युबिलिटी देतील आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट विचारतील, काही पण रिव्हर्स क्वेश्चन होऊ शकतो. बफर सोल्युशन्सच्या
थेरॉटिकल पार्टवरच क्वेश्चन आहे, त्याच्यावरती काय न्यूमेरिकल, त्याचे जे हेंडरसन हेसलबर्ग इक्वेशन आहेत ॲसिड आणि बेसिक बफरसाठी, ते तुम्हाला फक्त पार्ट ठेवायचे आहेत, काय इक्वेशन्स आहेत. सो ओव्हरऑल आपण जातोय रिव्हिजनच्या पार्टकडे. याच्या काय होऊ शकतं आयोनिक इक्विलिब्रियममध्ये, तुम्ही बघू शकता टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स मित्रांनो, ज्याच्यावरती क्वेश्चन असण्याची शक्यता नाही, तरी पण आपल्याला माहीत असलं पाहिजे किती प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कोण असतात? द इलेक्ट्रोलाइट्स विच डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली, जे 100% डिसोसिएट होतात जनरली, त्यांना काय म्हणायचं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि जे पार्शियली डिसोसिएट होतात त्यांना काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल काय देऊ शकतात? तर स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसिस. वीक इलेक्ट्रोलाइटचे काय देऊ शकतात? तर वीक ॲसिड, वीक बेसिस. त्यानंतर कमिंग टू अवर, आता इथे त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवर असं विचारलेलं आहे की याच्यातले स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोधा म्हणतायत. तर स्ट्रॉंग ॲसिड शोधा, किंवा सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड शोधा, किंवा सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग बेसिस शोधा. जे काय असतील ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील आणि ते ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट होतील. कमिंग टू अवर इम्पॉर्टंट पॉईंट, ज्याच्यावर क्वेश्चन असू शकतो. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा पर्सेंट डिसोसिएशनवर क्वेश्चन असणार. व्हॉट इज द फॉर्म्युला टू डिग्री ऑफ डिसोसिएशन? अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट. किती डिसोसिएट झाले इक्विलिब्रियम स्टेजला आणि टोटल किती आहेत ते म्हणजे अल्फा. दुसरा फॉर्म्युला कुठला आहे ज्याच्यावरती क्वेश्चन फिक्स असणार आहे? मी मगाशीच म्हटलं पर्सेंट डिसोसिएशन. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर पर्सेंट डिसोसिएशन? बोला लवकर. अल्फा इंटू 100. ओके. त्यानंतर ऍसिड बेस थिअरीज येतात मित्रांनो. ऍसिड बेस थिअरीज, 3 प्रकारच्या ऍसिड बेस थिअरीज आहेत. पहिली थिअरी कोणती आहे? आर्रेनियस थिअरी. दुसरी थिअरी कोणती आहे? लोरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी. तिसरी थिअरी कोणती आहे? लेविस थिअरी. आता हे पूर्ण डिटेल्स बघायची गरज नाही, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे. आर्रेनियस थिअरी काय सांगते? H+ देणारे कंपाऊंड ॲक्वियस सोल्युशनमध्ये ते ऍसिड असतात आणि OH- देणारे कंपाऊंड्स ते कोण असतात? बेसिस. सो H+ देणारे ऍसिड, OH- देणारे, आता इथे हे दोन्ही ऍसिड दाखवलेत, OH- देणारे बेसिस. म्हणजेच आर्रेनियस थिअरीचा क्रायटेरिया सिंपल आहे. ऍसिड्स H+ देणारे, बेसेस OH- देणारे, आणि सोल्युशन्स कसे पाहिजेत? ॲक्वियस पाहिजेत. म्हणजे ॲक्वियस सोल्युशनवर डिपेंड असणारी ही थिअरी, नॉन ॲक्वियस सोल्युशनसाठी ही थिअरी नाही. दुसरं लिमिटेशन आहे की ज्याच्यामध्ये H+ नाही त्यांचं काय हे सांगू शकलेलं नाही ही थिअरी. मग लिमिटेशन्समध्ये तुम्ही बघू शकता की NH3 हा पण काय करतोय? रेड लिटमस ब्ल्यू बनवतोय, किंवा त्याचा लिटमस कलर ब्ल्यू आहे. Na2CO3 याच्या बाबतीत पण OH ग्रुप नाहीये, तरी पण हे बेसिक आहेत. मग आर्रेनियसला सांगता आलं नाही की यांच्याकडे OH- नसताना देखील हे का बेसिक आहेत? सो लिमिटेशन आले त्या थिअरीला. दुसरी थिअरी कोणती आहे? लोरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी. लोरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरीचं लक्षात ठेवा. प्रोटॉन डोनर्स हायलाइट करायचा, तोच शब्द एक लागतो आपल्याला. कोणता? ऍसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट्स अ प्रोटॉन. प्रोटॉन डोनर्स कोण असणार लोरी थिअरीनुसार? ऍसिड्स. आणि मग त्याच्या उलट घ्यायचं, प्रोटॉन ऍक्सेप्टर विच ऍक्सेप्ट्स अ प्रोटॉन. H+ ऍक्सेप्ट करणारा कोण असेल? बेस. सिंपल आहे. इथं बघा तुम्ही HCl NH3 प्रॉडक्ट मध्ये जर चेक केलात तुम्ही तर HCl ने प्रोटॉन दिलेला दिसेल, कारण इथं HCl कडे प्रोटॉन नाहीये, Cl- फक्त शिल्लक राहिला. याचा अर्थ HCl हा काय ते प्रोटॉन देतोय, आणि NH3 कडे तो प्रोटॉन गेलेला आहे, म्हणजे NH3 चा NH4+ झाला. याचा अर्थ NH3 कोण झाला? मग ऍक्सेप्ट करणारा बेस. म्हणून HCl हा काय झाला? ऍसिड, आणि NH3 काय झाला? बेस. परत एकदा ऐका, प्रोटॉन डोनर्स कोण? ऍसिड्स, आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर्स कोण? बेसिस. किस्सा खतम. आता याच्यात कुठं क्वेश्चन येऊ शकतो? तर याच्यात एक खूप महत्वाचा पॉईंट दडलेला आहे या पॉईंटमध्ये. कुठला? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. या थिअरीचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय की लोरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरीवर डायरेक्ट क्वेश्चन नाहीये, पण कॉन्जुगेट ऍसिड बेसवर 100% क्वेश्चन आहे. सो व्हॉट आर कॉन्जुगेट ऍसिड बेस? Yes, it is the pair of acid and base which is differ by a proton. एका प्रोटॉनच्या डिफरन्सने असणारी जी ऍसिड बेस पेअर आहे त्याला काय म्हणायचं? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला हीच रिएक्शन डबल दाखवतो मी. HCl reacts with ammonia to form what? Ammonium ion and Cl-. So this is our acid 1. हे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे, H+ डोनर आहे म्हणून HCl ऍसिड झाला. आणि आता तुम्ही चेक करू शकता की ह्यानं जर प्रोटॉन दिला HCl न, तर काय राहतं याच्यामध्ये? Cl-, म्हणजे हा काय झाला? त्याचा कॉन्जुगेट बेस. सो लक्षात ठेवा, HCl या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस काय असेल मित्रांनो? Cl-.
आता तुम्ही फरक बघा दोघांमध्ये, कशाचा फरक आहे? प्रोटॉनचा. इथं प्रोटॉन आहे, इथं नाही. सो दिस इज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कळलं? लक्षात आलं? म्हणून इथं लिहिलंय बघा त्यांनी, ऍसिड 1 बेस 1. ह्या ऍसिडचा हा बेस आहे. कोणता बेस आहे? कॉन्जुगेट बेस. प्रोटॉनचा डिफरन्स धरायचा. प्रोटॉन असेल तर ऍसिड, प्रोटॉन नसेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस त्या ऍसिडचा. आता सिमिलरली अजून एक ऍसिड आहे इथं, कोणता? NH4+. सो दुसरा ऍसिड जो आहे NH4+. मग आता तुम्हाला ह्याचा कॉन्जुगेट बेस शोधायचा आहे, तर प्रोटॉन कमी करा ह्याच्यातला एक NH4+. नायट्रोजनचा लोन पेअर वापरून चौथा बॉन्ड केला. जनरली नायट्रोजनला किती बॉन्ड असतात? 3च. पण इथं आपण हायड्रोजन परत एक ऍड केला, याचा अर्थ लोन पेअर गेल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज झाला. मग ह्याचा प्रोटॉन मायनस करा एक. किती राहतील? 3. मग NH3 आणि नायट्रोजनला आता 3 बॉन्ड आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची गरज नाही, कारण त्याला त्याचा लोन पेअर वापस आला. मग हा पण कोण आहे? ऍसिड. आणि हा काय झाला? त्याचा कॉन्जुगेट बेस. हा कोण होता? ऍसिड. हा काय झाला? त्याचा कॉन्जुगेट बेस. इज दॅट क्लिअर? सो फर्स्ट ऍसिड, त्याचा कॉन्जुगेट बेस म्हणून 1. त्याच्यानंतर ऍसिड 2, त्याचा कॉन्जुगेट बेस कुठे आहे? बेस 2. सो तुम्हाला क्वेश्चन सीईटी मध्ये 100% येणार आहे, लक्षात ठेवा. ऍसिड बेस पेअर, ज्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणतो. कसं ओळखायचं ते पण सांगितलं मी तुम्हाला. फक्त प्रोटॉनचा डिफरन्स असतो मित्रांनो. वाटल्यास आपण अजून एक एक्झाम्पल चेक करू. समजा मी तुम्हाला असं म्हटलं HNO3. कोण आहे हा? ऍसिड आहे की बेस आहे? पटकन सांगा. इज इट प्रोटॉन डोनर ऑर ऍक्सेप्टर? प्रोटॉन डोनर, कारण ऑलरेडी त्याच्याकडे H+ आहे. त्यानं जर दिला तर काय शिल्लक राहील? NO3-. म्हणून मग हा कोण आहे? ऍसिड. त्याचा कॉन्जुगेट बेस कोण आहे? NO3-. हा झाला कॉन्जुगेट बेस. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? जसा ऍसिडला कॉन्जुगेट बेस असतो, तसा बेसला सुद्धा कॉन्जुगेट ऍसिड असतो. फक्त आता याच्या उलट जायचं. एखादा बेस आहे आणि तुम्हाला त्याचा कॉन्जुगेट ऍसिड शोधायचा, तर प्रोटॉन, ह्यानं कसं प्रोटॉन दिला होता तसं त्याच्यात प्रोटॉन ऍड करायचा बेसमध्ये, कारण बेस काय करत असतो? प्रोटॉन घेत असतो. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण, मी असं म्हणतोय HSO4-. हा बेस आहे म्हटलं मी. कोण आहे हा? बेस आहे. कॉन्जुगेट बेस नाही, हा बेस आहे म्हटलं. आता मला याचा कॉन्जुगेट ऍसिड शोधून दाखवा. तुम्ही काय करणार? HSO4- हा बेस आहे, मला याचा कॉन्जुगेट ऍसिड पाहिजे, तर प्रोटॉन ऍड करायचं. जसं इथं तुम्ही प्रोटॉन कमी करत गेला, तसं इथं प्रोटॉन ऍड करा. अजून एक प्रोटॉन ऍड करा, H2SO4. हा झाला त्याचा कॉन्जुगेट ऍसिड. खूप सिंपल आहे, काहीच नाही. 1 मार्क असा सहज मिळणार आहे तुम्हाला, फक्त डोकं लावलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? मी असं म्हटलं, तुम्हाला एक बेस दिलाय CN-. आय वॉन्ट टू नो कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दिस बेस. CN- चा मला कॉन्जुगेट ऍसिड पाहिजे. हा बेस आहे म्हणालो मी, HCN. त्याचा कॉन्जुगेट ऍसिड काय झाला? HCN. मग कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर शोधता येईल. क्वेश्चन 100% असणार. 100% म्हणायला मी, 100%. आणि मागच्या 14 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर सांगालो की क्वेश्चन याच्यावर असतोय. ठीक आहे? ते क्वेश्चन नाही विचारणार. ते H+ डोनर म्हणजे काय, H+ ऍक्सेप्टर म्हणजे काय, ते शेंबडा कार्यक्रम नसतंय सीईटी मध्ये. ते थिअरी झाली, ती माहीतच पाहिजे आपल्याला की H+ देणारा कोण असते? ऍसिड असते. H+ घेणारा कोण असते? बेस असते. प्रोटॉन डोनर कोण असते? ऍसिड असते. प्रोटॉन ऍक्सेप्टर कोण असते? बेस असते. ही तर कन्सेप्ट झाली. कन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारायला सीईटी वेळी नाही, किंवा एंट्रन्स कुठलीच, नीट असो JEE असो, कुठली एंट्रन्स तुमच्या बेसिक्स वरती, थिअरी वरती क्वेश्चन्स नाही विचारणार, त्याच्या ऍप्लिकेशनवर क्वेश्चन विचारणार. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर सगळ्यांना कळली. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट पॉईंट सांगा. कुठला आहे पुढचा पॉईंट सांगा? ऍसिड बेस थिअरीज झाल्या. पुढची कोणती आहे? लेविस ऍसिड बेस थिअरी. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर क्लिअर आहे का सगळ्यांना? लेविस ऍसिड बेस थिअरी कोणाकोणाला माहिती सांगा? अकॉर्डिंग टू लेविस, व्हॉट आर ऍसिड्स? अकॉर्डिंग टू लेविस, व्हॉट आर ऍसिड्स? यस. कोण झाला पण तो? देणारा कोण आणि घेणारा कोण? देणारा नाही आहे, कन्फ्युज्ड आहेत. लेविस ऍसिड बेस थिअरी परत एकदा बघा. ऍसिड, एनी स्पेसिस दॅट ऍक्सेप्ट्स अ शेअर इन अन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड लेविस ऍसिड. ऍक्सेप्ट वरती हायलाइट करा आणि इलेक्ट्रॉन पेअर वरती हायलाइट करा. ऍक्सेप्ट वरती हायलाइट करा आणि इलेक्ट्रॉन पेअर वरती हायलाइट करा. आता सांगा मला, व्हॉट आर ऍसिड्स?
द स्पेसिस विच ऍक्सेप्ट्स पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणारा स्पेसिस काय असतो, ऍसिड. आणि त्याच्या विरुद्ध व्हॉट इज बेस, द स्पेसिस विच डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर इट इज कॉल्ड ॲज बेस. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअरच्या देण्या घेण्यावर डिपेंड असलेली ही ऍसिड बेस थिअरी, आणि ही लेटेस्ट आहे, ही सगळ्यात जास्त वापरली जाते. कारण याच्यात पहिल्या दोन्ही थिअरीचे ड्रॉबॅक्स निघून गेलेले. प्रोटॉन डोनर्स ऍक्सेप्टर ही पण थिअरी प्रोटॉनशी रिलेटेड आहे ना. मग असे पण काही कंपाऊंड आहे ज्यांच्यात प्रोटॉन हा प्रकारच नाही ना. फॉर एक्झाम्पल CO2, त्याची जर टेस्ट घेतली आपण तर तो काय करतोय, ब्ल्यू लिटमस रेड दाखवतोय, म्हणजे CO2 हा ऍसिडिक आहे. पण CO2 मध्ये H कुठं आहे, इट मीन्स प्रोटॉनच नाहीये, तरी पण ऍसिडिक प्रॉपर्टी ना. मग ह्या सगळ्याला सोल्युशन काय, लेटेस्ट आणि जी मोस्ट फ्रिक्वेंट वापरली जाते ती म्हणजे लेविस थिअरी. लेविस थिअरी काय सांगते, अकॉर्डिंग टू लेविस थिअरी व्हॉट आर ऍसिड्स, लेविस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस ही खूप महत्वाची आहे. बोला लवकर. ऍसिड्स शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, इलेक्ट्रॉन पेअर घेणारा स्वीकारणारा ऍसिड असतो. बेस कोण आहे मग, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आता हे कसं प्रूव्ह होणार, तुम्ही कुठली एक रिएक्शन तुम्हाला जी दिली ती बघू आपण. टेक्स्टबुकच्या बाहेर वेळ घालवायचा नकोय आपल्याला, कारण टेक्स्टबुकवरच सगळं काय असणार. आता इथं दाखवलंय बघा, कोण आहे, अमोनिया, अमोनिया दाखवलाय, आणि समोर कुठला तरी ऍसिड आहे प्रोटॉन असणारा. तुम्ही जर चेक केलात, सपोज दिस इज आवर कंपाऊंड अकॉर्डिंग टू प्रिव्हियस थिअरी, अमोनिया हा बेस आहे, हो की नाही. मग अमोनिया ज्यावेळी कॉन्टॅक्टमध्ये येतो कुठल्याही प्रोटॉनच्या, तर तो काय करायला आहे, त्याच्याकडे जो इलेक्ट्रॉन पेअर आहे तो काय करायला, ह्या H+ ला द्यायला आहे. इलेक्ट्रॉन पेअर इज डोनेटेड टू दॅट पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन सो दॅट द स्पेसिस फॉर्म्ड इज NH4+. पण रिझल्टमध्ये तुम्ही चेक करा, हा ऍसिड पार्ट होता ना, कुठल्या ऍसिडचा कुठला पण असू द्या, HCl, HNO3 काय असेल ते. पण हा काय करायला, इलेक्ट्रॉन पेअर घ्यायलाय का द्यायलाय, घ्यायलाय. सो ऍक्सेप्टर कोण झाला मग, ऍसिड. आणि NH3 काय करायला, द्यायलाय, डोनर आहे, म्हणून हा काय झाला, बेस. आणि हा काय झालाय, ऍसिड. आता समटाइम्स प्रोटॉन नसणाऱ्याचं पण सोल्युशन कसं आलं या थिअरीमध्ये हे पण बघू आपण. आता अमोनिया बेस आहे हे तर कन्फर्म झालेलं आहे, आपलं इलेक्ट्रॉन पेअर देणार आहे हे कन्फर्म झालंय. याचा अर्थ हा समोरचा घेणार आहे हे पण माहित पाहिजे आपल्याला, हो की नाही. सो BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड इथं कुठं आहे का H+ नाहीये, तरी पण हा ऍसिडिक आहे. हे कसं प्रूव्ह झालं, कारण याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे आणि ह्या दोघांमध्ये कॉर्डिनेट बॉन्डिंग होते. आणि होतं काय की हा आहे सपोज NH3, हे 3 हायड्रोजन, हा लोन पेअर, आणि हा BF3 आहे, तर BF3 बोरॉनचे 3 फ्लोरीन. आता तुम्ही चेक करू शकता, एक ऑर्बिटल एम्प्टी बोरॉनकडे, तर हा लोन पेअर दिला जातो इथं, आणि तो दिला म्हणजेच बॉन्डिंग कुठली, दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी दिलेत, बघा ना कोणी दिलेत, नायट्रोजनने. म्हणून हा जो बॉन्ड आहे ॲरो पॉइंटिंग टुवर्ड्स बोरॉन, तर समजून घ्या कोणी दिलेत, नायट्रोजनने. मग डोनर नायट्रोजन झाला. अशी जी बॉन्डिंग असते ॲरोवाली ती कुठली आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. शिकलोय की नाही आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. सो इथं अमोनियाने काय केला, इलेक्ट्रॉन पेअर दिलाय, म्हणून हा काय झाला, बेस. घेतलाय कोणी, बोरॉनने, म्हणून हा काय झाला, ऍसिड. सो इलेक्ट्रॉन पेअर परत एकदा डोनर कोण आहे, बेस, आणि इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर कोण आहे, ऍसिड. अकॉर्डिंग टू विच थिअरी, लेविस थिअरी. इज इट क्रिस्टल क्लिअर, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. लेट्स प्रोसीड. वॉटरच्या बाबतीत एक असा विषय आहे की वॉटर समटाइम्स ऍसिड म्हणून बिहेव करतो, समटाइम्स बेस म्हणून बिहेव करतो. आता समोरचा पैलवान काय काम करायला त्याच्यानुसार वॉटरचं बिहेवियर. समोरचा जर लईच स्ट्रॉंग ऍसिड असला तर वॉटर म्हणताय ठीक आहे मी बेसिक, तो ऍसिड. आणि समोरचा जर समजा वीक असेल वॉटरच्या तुलनेनं प्रोटॉन देण्या घेण्याच्या ह्याच्यात, तर वॉटर काय म्हणते मग स्वतःला ऍसिड समजतंय, प्रोटॉन देऊ शकते, आणि तो ऍसिड म्हणून बिहेव करतो, समोरच्याला बेस म्हणून बिहेव करावं. आता इथं तुम्ही चेक करा,
अमोनिया हा बेस आहे, त्यावेळी वॉटर काय म्हणून काम करायला ऍसिड. तुम्ही चेक पण करू शकता. आता इथं पहा, वॉटरने प्रोटॉन दिल्यानंतर हे त्याचा हे झाला ना, प्रोटॉन दिला म्हणजे काय, H2O चा कॉन्जुगेट बेस आहे ना हा OH मायनस. म्हणून वॉटरने प्रोटॉन दिला, कुणाला दिलाय, अमोनियाला, म्हणून वॉटर काय झालाय ऍसिड. सेकंड केस मध्ये बघा, H2O विथ HCl. आता इथं काय झालंय, HCl वॉटरचा बाप निघला, स्ट्रॉंग आहे ऍसिड. मग आता वॉटर काय काम करायला बेस. आता चेक करा काय झालं, इथं त्यानं काय केलंय, HCl म्हणतोय मी प्रोटॉन देणार, बरं बाबा दी, वॉटरने घेतला, काय तयार झाला H3O+. मग वॉटर काय काम करायला इथं बेस. सो वॉटर बिहेव्स ऍसिड ॲज वेल ॲज बेस अकॉर्डिंग टू द फ्रंट एन्व्हायरमेंट. समोर तो कोणासोबत रिएक्ट होतोय, कोणासोबत इंटरॅक्ट होतोय, त्याच्यानुसार वॉटर ऍसिड पण आहे, वॉटर बेस पण आहे. असं ज्यावेळी ॲम्फो बिहेवियर असतं, ॲम्फो म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बायोलॉजीच्या लोकांना तर चांगलं माहिती आहे, ॲम्फिबियन्स हो नाही, जे पाण्यात पण राहतात, जमिनीवर पण राहतात. ॲम्फोटेरिक दोन्ही टाईपचं बिहेवियर, ड्युअल बिहेवियर ज्याला म्हणतो आपण. आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस, याच्यामध्ये काय आहे तर कुठलाही ऍसिड असू द्यात, बेस असू द्यात, तो काय होतो ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिसोसिएट होतो, आयोनाइज होतो. आयोनाइज होत असेल तर ऍसिड काय देणार आहेत H+, बेसेस काय देणार आहेत OH- किंवा त्यांचे कॅटायन्स आयनाइज हे स्पेसिस तयार होणार आहेत आयोनाइज फॉर्ममध्ये. आता याच्यानुसार आपण जर समजा वीक ऍसिड असतील, वीक बेसेस असतील, तर त्यांच्यासाठीचा क्रायटेरिया आयोनिक इक्विलिब्रियम हा खूप महत्त्वाचा आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस, हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा एक वीक ऍसिड आहे HA, तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय येतो, HAचा डिसोसिएशन काय असेल H+A-. मग इक्विलिब्रियम स्टेजचा कॉन्स्टंट त्याचा कसा आहे Ka इज इक्वल टू H+A- डिवायडेड बाय, कारण रूलच काय असतंय, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आयन्स डिवायडेड बाय रिएक्टंट. रिएक्टंट कोण आहे HA. जसा Ka आहे तसा काय असेल Kb. वीक बेस कोणता आहे BOH. मग Ka काय आणि Kb काय, Kbचा फॉर्म्युला B+OH- डिवायडेड बाय BOH. सो Ka पण माहिती असावं तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, आणि Kb पण माहिती असावं तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. हायलाइट करून ठेवा, याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. ऍसिड अँड बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka Kb. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ. ओसवाल्ड डायल्यूशन लॉचे डेरिव्हेशन्स आपण बघितलेले आहेत, बोर्डासाठी ते डिराईव्ह करून पण पाहिलेले आहेत. ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ मध्ये काय येणार आहे मित्रांनो, ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ. आता याच्यावरती वेळ आपल्याला घालवायचं नाही, क्वेश्चन कशावरती येणार आहे ते डायरेक्टली सांगतो मी. डेरिव्हेशन्स आपण बोर्डाला खूप वेळा रटवलेले आहेत. मेन काय त्याचे जे फायनल इक्वेशन्स आहेत ते कशा संदर्भात आहेत, ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड. दोन लॉ आहेत, ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड. वीक ऍसिड साठी काय आहे सांगा, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. व्हॉट इज दॅट Ka. आताच झालं आपलं डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड, अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन, C कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. आता यालाच आपण R फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. सांगा काय काय येईल, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू Ka/C, but what? Square root of Ka/C. Yes or no? किंवा हेच फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी जर तुम्हाला व्हॉल्यूम दिला मित्रांनो, तर हे काय असते अल्फा स्क्वेअर बाय V, कारण कॉन्सन्ट्रेशन इज इनवर्स ऑफ द व्हॉल्यूम, हो की नाही, रेसिप्रोकल ऑफ द व्हॉल्यूम. हे का असते असं ते पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. C इज इक्वल टू 1/V असतंय म्हणून. मग आता अल्फा इज इक्वल टू, परत एकदा सांगा, अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka. हा V इकडे येतं ना, इकडं डिनॉमिनेटर इकडं, बरोबर का, मल्टिप्लिकेशन मध्ये येईल Ka इंटू V. सो स्क्वेअर रूट ऑफ Ka इंटू V. हे जे फॉर्म्युले आहेत हे खूप महत्वाचे आहेत, याच्यावर क्वेश्चन आहे मित्रांनो. ऑलवेज लक्षात ठेवा, खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत याच्यावरती, खूप साधे साधे न्यूमेरिकल्स आहेत. तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट देणार आहेत, कॉन्सन्ट्रेशन देणार आहेत किंवा व्हॉल्यूम देणार आहेत आणि अल्फा विचारणार. कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत, त्यामुळं ह्याला काही वेळ जात नाही.
जरी न्यूमेरिकल्स असतील, आपले जे 10 टफ क्वेश्चन्स असणार, 10 मधले 5 11वीचे आहेत आणि 5 12वीचे, तर जास्तीत जास्त असं पण असू शकते 12वीचे 7-8 असू शकतात, 11वीचे 2च न्यूमेरिकल्स असू शकतात. तर आपल्याला एकही न्यूमेरिकल सोडायचं नाही. तुमच्यापैकी कोण कोण आहे ज्याला 50 ऑफ 50 पाहिजे? 50 पैकी 50 काढणार आहे सर आपण केमिस्ट्रीला. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे तुमचा इंजिनियर होण्याच्या बाबतीत? डबडं इंजिनियर होणार आहोत तुम्ही, डबडं डॉक्टर होणार आहोत, काय खरं नाही तुमचं. तुम्हाला जर कॉन्फिडन्सच नाही की मी 50 ऑफ 50 काढू शकतोय. आता मी परत सांगायला तुम्हाला की के देणार आहेत, सी देणार आहेत, मग अल्फा काढायला काय सांगा की? तेवढा बी दिमाग नाही तुमचा? पॉसिबल आहे ना? सोपं आहे ना? न्यूमेरिकल्स हार्ड नसणार आहेत. मी परत सांगायलोय की सोपे न्यूमेरिकल्स असणार आहेत जे की तुम्हाला 20 सेकंदात 30 सेकंदात उत्तर देऊ शकतं. 14 तारखेला तुम्हाला एक्सपिरियन्स येणार आहे. 14 तारखेची वाट बघा तुम्ही की कसा पेपर असणार आहे, फुल अँड फायनल. जसा तुमचा फायनलचा सीईटीचा पेपर असणार आहे मित्रांनो, 14 मार्चचा पहिला पेपर आपला ॲज इट इज अकॉर्डिंग टू सीईटी पॅटर्न असणार. काही सुद्धा नाही क्वालिटी इकडे तिकडे थोडी सुद्धा नाही. इझी क्वेश्चन 20, मिडियम क्वेश्चन 20 आणि डिफिकल्ट क्वेश्चन 10. तर डिफिकल्ट मधले 10 मधले कमीत कमी 8 तरी ओढायचे आहेत आपल्याला. सर इझी मिडियमचं काय करावं? त्याच्यापैकी 10 घ्यावे का? मग तर तुझा कार्यक्रमच झाला. तिकडं तुम्हाला 100% रिझल्ट काढावा लागते. आणि इझी मिडियम मध्ये काय येते ते पण सांगितले तुम्हाला. इझी सेक्शन म्हणजे काय? इन्फॉर्मेशन बेस्ड, नॉलेज बेस्ड. पुस्तक वाचलंय, पुस्तकात आहे, दिलेलं आहे, पाठ आहे, येतंय. तू पुस्तक नाही वाचलेलं, रिवाइज नाही केलेलं, दिलेलं आहे पण तुला माहित नाही, तुझा कार्यक्रम झाला, तुमचा संपलाच विषय. कारण आता हे शेवटचे 30 दिवस आहे. आज 7 तारीख आहे, पुढच्या 8 तारखेला सेंड ऑफ देणार आहे. 30 डेज, शेवटचे 30 दिवस आहेत तुमच्या इथं. आणि शेवटच्या 30 दिवसात माझ्याकडून 100% प्रयत्न असेल की प्रत्येक लेकराला 50 पडावेत. सीईटी वाल्यांचं सांगायला, नीटवाल्यांना पुढे सांभाळणार आहे मी. नीटवाल्यांनी टेन्शन घेऊ नका. तुम्हाला बी गेटपर्यंत सोडणार आहे सेंटरच्या. तुमच्या परीक्षेपर्यंत तुमचा क्लास चालूच राहणार आहे. ह्यांचा राऊंड झाल्यानंतर तुमचे चालू करणार आहे परत. अजून तुमचे 2 राऊंड होतील, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सो सीईटी वाल्यांचं सांगतोय, सीईटी वाल्यांची व्हॅलिडिटी आहे ती कितपर्यंत आहे? 7 एप्रिल. आज 7 मार्च. 30 दिवस शेवटचे लढायचे तुम्हाला. कोण कोण तयार आहे? 50 ऑफ 50 काढायचे सर मला. नक्की का खोटं बोलायला? जाऊ द्या सर, आता काय तुमच्या समाधानासाठी करतो आम्ही. काही आमची काय फार इच्छा नाही बाबा, पण तुम्ही बळच आम्हाला घोड्यावर बसवायला लागला. नाही तर आहेच जून जुलैला पूर्वांनो, सध्या दिवस आहेत अभ्यास करायचे. तुमचे सध्या दिवस आहेत अभ्यास करायचे. नाही तर हाय जूनलाच पाहुणे कांदा पोहे पदर फिदर घेऊन चालून दाखवा, बोलून दाखवा काय काय येत आहे. एखादी मशीन आहे नाही, कांगणे सर म्हणले ना काय येत आहे? पिकोफॉल येत आहे. खटार खुटूर खटार खुटूर खटार खुटूर त्यांनी सांगितलं बघा. शिलाई मशीन आयरात दिली जाणार तुम्हाला, कारण तुम्हाला तेवढंच येणार आहे ना. येस ऑर नो? मग आता तुमच्याकडे पूर्वांना तर शेवटचे 30 दिवस आहेत. ह्या टाग्यांचं काय सांगता येत नाही. ह्यांना अजून एखादा चान्स देतील मायबाप. लाडाचे वंशाचे दिवे आहेत होई, त्याच्यामुळे मायबापाचे ही लाडके आहेत. ह्यांचं काय खरं नाही. नापास बी झालं तर पुढच्या वर्षी पप्पा अजून पैसे देतात. पप्पा फॉर्म भरायचं का? केमिस्ट्री उडाला होता घे, ती पुन्हा पप्पा आमच्या नावाने खडे फोडणार आहेत. एवढा मोठा क्लास लावला त्या स्वामी मास्तर, पोरग नापास झाले. आता स्वामी मास्तरनी काय गुन्हा केला बाबा? तुझा विद्यार्थी आमच्याकडे आला, ती आम्ही काहीतरी पाप केला असेल आदल्या जन्मी की तुझं लेकरू आमच्याकडे आलं. वर्षभर मास्तर ओरडून ओरडून मेला, तरी बी तुझ्या लेकराला एवढा बी फरक पडला नाही. त्याला काय करणार आहे सांगा? आतापर्यंत 14 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये माझ्या क्लासचं कुणी फेल नाही झालेलं बोर्डला. तर तुमच्या बॅचनी तसा धब्बा लागू नये ह्याची काळजी घेतली असेल तुम्ही, असं वाटतंय मला. 14 वर्ष झाले एकही विद्यार्थी फेल नाही माझ्या क्लासमध्ये. शेवटी आता तुम्ही बघा काय करायचं. सेकंड, ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक बेसेस. वीक बेसिसला काय चेंज होणार? के ए च्या ऐवजी काय वापरा? के बी. फॉर्म्युला काय असणार आहे? डेरिवेशन मध्ये जायचंच नाही. फॉर्म्युला काय असणार आहे? के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. तोच काय बदल असणार आहे? देअरफॉर अल्फा इज इक्वल टू, पटकन सांगा, अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के बी अपॉन सी.
सिमिलरली जर व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये असेल तर KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर V असं येईल का, अल्फा स्क्वेअर बाय V असं येईल. आणि देअरफॉर अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KB इंटू V. याचे पण फॉर्म्युले हे लक्षात ठेवायचे तुम्ही. आणि क्वेश्चन 100% असणार आहे. एक जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला बाकीचे 3 आपोआप येतात आणि यायला पाहिजे, कारण हे लिंक्ड आहेत ना, एकमेकाला जोडलेले आहेत ते, त्यामुळे येऊ शकते. ओसॉल्ट डायल्युशन लॉ कंपल्सरी न्यूमेरिकल्स दिलेलेच आहेत. हे बघा हे इक्वेशन्स आहेत. हे एक आहे KA साठीचे हे आहेत आणि KB साठीचे आहेत. आता न्यूमेरिकल्स मध्ये त्याच्यावर डिपेंडंटच आहे. अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.05% डिसोसिएटेड इन 0.02 मोलर कॉन्सन्ट्रेशन. हे काय पर्सेंट डिसोसिएशन, हे काय कॉन्सन्ट्रेशन. मग पर्सेंट डिसोसिएशन दिलंय तर काय काढू शकतो आपण, अल्फा, हो की नाही. पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू काय होतं, अल्फा इंटू 100. मग अल्फा इज इक्वल टू काय येईल, पर्सेंट डिसोसिएशन डिवाइड बाय 100. त्याच्यावरून अल्फा आला. एकदा अल्फा आला की तुम्ही काय काढू शकता, काय विचारले ते बघा अगोदर. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट KA इज इक्वल टू फॉर्म्युला काय आत्ताच झालाय, KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. कॉन्सन्ट्रेशन तर दिलंय तुम्हाला 0.02. अल्फा तुम्ही काढलेला असणार आहे अगोदर, हे अल्फा काढला तुम्ही. सो हा असाच पडलेला आहे, काहीच बदल नाही. असा आहे असाच न्यूमेरिकल तसाच CET ला पडलेला आहे. 0.05% 0.02 मोलार. उत्तर काय येते 5 × 10⁻⁻⁹. पाठच, डोकंच लावायचं नाही, पाठच करा. मग काढता तर येणं गरजेचंच आहे, पण वेळ वाचवायचा असेल 54 सेकंदाचे 22 सेकंद करायचे असतील तर उत्तर पाठ केलेलं बी चांगलंच आहे. आणि पाठांतर कधी वाढतंय, सारखं पुस्तकात असले की पाठांतर वाढतंय. लाईन टू लाईन हो, न्यूमेरिकल्स तर काय सोडायचेच नाहीत तुम्हाला. दुसरा काय, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH वीक बेस दिलाय, KB दिलाय. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन, कॉन्सन्ट्रेशन दिलंय. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय विचारलंय, अल्फा. मग आता तोच फॉर्म्युला इन्व्हर्ट करा. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KB, कॉन्सन्ट्रेशन दिलाय KB अपॉन C. हा फॉर्म्युला वापरायचा. काय ते उत्तर KBचा 0.04242, 0.04242 NH4OH साठी. नेक्स्ट, अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 12% डिसोसिएटेड. परत एकदा पर्सेंटेज दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन 0.05 C दिलेलं आहे. व्हॉट इज पर्सेंट डिसोसिएशन 0.015 मोलार सोल्युशन. आता गोळ काय घातला इथं, दोन सोल्युशनला कम्पेअर केलंय. पहिल्या डेटावरून काय काढू शकता तुम्ही, पर्सेंट डिसोसिएशन आणि कॉन्सन्ट्रेशन वरून काय काढू शकता, पर्सेंट डिसोसिएशन वरून काय काढू शकता, पटकन सांगायचं हो, नाहीतर मग तुमचा उपयोगच नाही तासाला बस. पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू काय होतं 100. मग तुम्ही काय काढू शकता, अल्फा. अल्फा एकदा काढला की कॉन्सन्ट्रेशन दिले, त्याच्यावरून काय काढू शकता, कोण आहे दिलेला, ऍसिड आहे, म्हणजे Ka काढू शकता. एकदा का डिसोसिएशन कॉन्स्टंट आला की नंतर काय विचारलंय बघा, व्हॉट इज पर्सेंट डिसोसिएशन इन 0.15 मोलार सोल्युशन. मग Ka दिलाय, कॉन्सन्ट्रेशन दिलंय, तर काय काढू शकतो आपण, अल्फा. आणि अल्फा काढून परत कुठं जायचं, पर्सेंट डिसोसिएशनला. सो थोडंसं एकमेकात गुंतवलेला न्यूमेरिकल आहे. आणि बोर्डासाठी तुम्ही जर चेक केला, आता ह्याला जर रेशो टाईप मध्ये काढलं तर हे आणखी सोपं होतंय. हेच दिलं बघा, K इज इक्वल टू अल्फा 1 स्क्वेअर C अल्फा 2 स्क्वेअर C 2, कॉन्सन्ट्रेशन 1 कॉन्सन्ट्रेशन 2. जर तुम्ही असा रेशो टाईप काढला तर मग हे आणखी सोपं आहे. जसं आपण गॅस लॉज मध्ये वापरलं होतं, बॉइल्स लॉला, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. मग काय करायचं, सेपरेट करण्यापेक्षा हेच फॉर्म्युला डायरेक्ट वापरायचं. त्याच्यामुळे काय होईल, व्हॅल्यू जर पुटअप केल्यात तुम्हाला सेकंड पर्सेंट डिसोसिएशन मिळेल. कोणाच्या बाबतीत दिलं होतं, 12% मोनोबेसिक ऍसिडच्या बाबतीत 6.93. चौथा, कॅल्क्युलेट, हे काय दिलं आता, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन H3O+ इन 0.1 मोल्स पर DM³ सोल्युशन ऑफ ऍसिटिक ऍसिड. आता तुम्हाला हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलंय त्यांनी, त्याच्यासाठी काय दिलंय, हे कॉन्सन्ट्रेशन दिलंय. ह्याचा फॉर्म्युला काय येतंय, कोणाला माहिती याचा फॉर्म्युला, सांगा लवकर. अगोदर अल्फा काढला आपण, अल्फा इंटू C हे कॉन्सन्ट्रेशन फॉर्म असते आयन्ससाठी. मग अल्फा जो आपण डिटरमाइन केला 1.34 × 10⁻⁻²,
एकदा का तुमच्याकडे अल्फा आला की तुम्ही हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काढू शकता, कारण हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन साठी फॉर्म्युला काय, अल्फा इंटू सी. कॉन्सन्ट्रेशन तर तुम्हाला दिलेलं आहे, किती दिलंय त्यांनी, 0.1. सो अल्फाला मल्टिप्लाय करा 0.1 ने, तुमचं उत्तर काय येईल, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचं येईल. व्हरायटीमध्ये 3-4 रिमेकर्स दिलेले. सर आम्ही कसे सोडवाय, तुमच्याकडे वेळ नाही ना. मी काय म्हणालो, हाय हीच डबल डबल बघा, पुस्तकातला डेटा डबल बघायचा आहे. हे न्यूमेरिकल सोडून सुद्धा दुसरं काही करू नका, पण हे चांगले करा. ह्याला चान्सच नाही, ह्याला तुम्हाला ऑप्शनच नाही बघा, म्हणजे पर्यायच नाही तुमच्याकडे, हे तुम्हाला करावंच लागेल. त्याच्यानंतर जातोय आपण काय, ॲटॉयनायझेशन ऑफ वॉटर, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. पटकन सांगा, KW इज इक्वल टू काय येते, 10⁻⁻14. आता वॉटरमध्ये H+ जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच काय असतंय, OH-. मग 10⁻⁻14 ला डिवाइड बाय 2 करा. हायड्रोजन किती असेल, 10⁻⁻7. हायड्रॉक्साईड किती असेल, 10⁻⁻7. -7 - 14. सो KW किती आला, 1 × 10⁻⁻14. लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे pH स्केल. pH स्केल, pH चा फॉर्म्युला, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ H+ आयन किंवा POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ OH- आयन. So what is the relationship between pH and POH? Direct formula. pH plus POH is equal to काय? हायलाइट करा फॉर्म्युला, याच्यावर क्वेश्चन आहे. pH plus POH is equal to काय येते, 14. याच्यावर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, डायरेक्ट आहेत किंवा इनडायरेक्ट आहेत. pH काढा म्हणून पण विचारू शकतात, POH काढा म्हणून पण विचारू शकतात, किंवा तुम्हाला देताना हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन देतील आणि POH सांगा म्हणतील, तर त्यावेळी हे जॉईंट फॉर्म्युला आहे. कारण तुम्ही हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काय काढणार अगोदर, pH काढल्यानंतर तुम्हाला POH विचारायला ते, तर pH प्लस POH इज इक्वल टू 14. ऑलरेडी pH तुमच्याकडे आहे, सो 14 - pH करा, POH येऊन जाईल. जॉईंट फॉर्म्युला क्वेश्चन असतील. त्यानंतर ऍसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन. न्यूट्रल कधी असेल, दोन्ही कॉन्सन्ट्रेशन सारखे असतील, तर H+ जेवढा आहे तेवढाच काय पाहिजे, OH- इक्वल टू असेल तर हे कॉन्सन्ट्रेशन किती आहे, मग 10⁻⁻7. कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 आहे हायड्रोजनचं, म्हणजे pH किती, 7. वरचा एक्सपोनंट समोर आणायचा, सो 7 असेल pH. सो pH 7 असेल तर न्यूट्रल. त्याच्यानंतर ऍसिडिक सोल्युशन साठी कोण जास्त असेल, H+ किंवा OH-. ऍसिडिक साठी H+. इथे H3O+ दिलंय, मी H+ म्हणालो, एवढाच फरक आहे. हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन काय आणि हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काय, 1 and the same. So H+ is greater than 10⁻⁻7. -7 पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, जास्त आहे म्हणजे किती असेल, -7 पेक्षा जास्त म्हणजे -6, -5, 10⁻⁻4, -3, -2. आणि त्याला जर pH मध्ये कन्वर्ट केलं तर 10⁻⁻7 ला pH काय होता, 7. आता -6 ला किती असेल, मग 6, 5, 3, 2, 1. मग pH जर 7 पेक्षा कमी असेल तर सोल्युशन काय झालं, ऍसिडिक. pH <7 म्हणजे ऍसिडिक. pH <7 कधी असेल, जर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे हायड्रॉक्साईड जास्त, तर त्यावेळी हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन <10⁻⁻7. लेस दॅन म्हणल्यानंतर मायनस आकडा वाढवत जा, काय 10⁻⁻8, 10⁻⁻9, -10, 11, 13, 14. मग हा नंबर निगेटिव्ह होत गेला म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलं, कमी होत गेलं, वाढत नाही. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं. जर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं तर त्याचा pH काढा. आता काय होईल, -8 चा pH काय असेल, 8. -7, 10⁻⁻7 होता ना, 10⁻⁻9, pH किती असेल, 9. मग pH काय होत चाललाय, 7 to 8, 8 to 9, 9 to 10. मग pH आपोआप काय होत चालला, वाढत चालला. सो हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, pH इनक्रीजेस. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इनक्रीजेस, pH डिक्रीजेस. म्हणून तर pH स्केलवरती ऍसिडिक रेंज बघा कुठे आहे, 0 to 7 मध्ये ऍसिडिक आहे. 7 ला कोण आहे, न्यूट्रल. आणि 7 to 14 कोण आहे, बेसिक आहे. हे लक्षात येईल का, थोडासा गेम कॉन्सन्ट्रेशनचा आणि pH चा उलट आहे. हे लक्षात आलं की तुम्हाला pH स्केल कळली. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे pH काय, कमी. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे pH काय, जास्त. कारण ते एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे ना, येते लक्षात. आणि त्याच्यावर आता क्वेश्चन्स कुठले आहेत, तर तुम्हाला तेच 3 फॉर्म्युले कोणते, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द 10, सांगा
negative log to the base 10 of H plus ion concentration. POH negative log to the base 10 of OH minus ion concentration. आणि ह्या दोघांना कोरिलेट करणारा pH plus POH is equal to 14. हे तीन फॉर्म्युले जर तुमच्याकडे असतील तर pH चा न्यूमेरिकल तुम्हाला सहज सुटतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता त्याचा क्रायटेरिया आपण बोर्डामध्ये हे एक्झाम्पल सोडवलेलेच आहेत. माझ्या मते मी वर्गात प्रत्येक एक्झाम्पल सोडवून घेतलेले आहे आदर्शनगरला. तुम्ही कंटाळलं तरी माझं चालूच होतं, क्रॉप करू करू मी तिकडे घेत होतो नोटमध्ये आणि तुम्हाला दाखवत होतो, सोडवून घेत होतो आपण. तुम्हाला 7:15ला बॅगा भरायची गडबड होती, आठवतात का जुने दिवस? तरी बी मास्तर मागं लागत होतं, हेवढं घेऊ. त्याचं कारण हे की हे आता उपयोगी पडणार आहे तुम्हाला. ज्यांनी त्यावेळी सिरियस घेतलं त्यांचं भलंच झालंय बोर्डात. ज्यांनी त्यावेळी सिरियस घेतलं नाही त्यांनी आता तरी घ्या. कमीत कमी मी तुम्हाला कालच सूचना दिली, हे 30 दिवस घड्याळ न बघता अभ्यास करायचा. 30 दिवस कोणी कोणी सुरू केले कालपासून? इमानदारीने सांगा, मायबापाच्या इमानदारीने कोणी कोणी काल सुरू केले? कमीत कमी काल परवा घड्याळ न बघता नक्की किती तास अभ्यास केला काल? घड्याळच बघितलं नाही, काय सांगा. रात्रीचे किती वाजले ते कळलंच नाही. अजून कोणी केलं काल अभ्यास? आत्तापर्यंत मागच्या 21 महिन्यात केला नाही सर, पण ह्या 22व्या महिन्यात एवढा करायला लागलो होता आम्ही की विषयच नाही. स्वतःचं पोटेन्शियलच आजमाव. तुम्ही काय आहेत ना, ते म्हणतात ना तुझी अवकाद काय आहे, ती अवकाद स्वतःची ओळखा. अर्धा तास बसत असला तर 5 तास बसा, आता विषयच नाही. 4 तास बसत असला तर 8 तास बसा. कारण ह्या 30 दिवसात जे करचाल ते आयुष्यभरासाठी येणार आहे बघा तुम्हाला, खोटं सांगत नाही पोरण. आणि सब बोलता येईल आत्ताच नाही तुम्हाला, पण पुढच्या 2-4 वर्षात हे एवढं जाणवेल ना. पुढच्या 2-4 वर्षात कशाला, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायचाल ना, कुठल्या तरी कॉलेजला तुम्हाला नाईला जसं ॲडमिशन घ्यावं लागेल का नाही जूनला, काय ना रटाळ पर्सेंटाईल येईलच की तुम्हाला 50, 60, 70. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाचाल तीच कॉलेज तुम्हाला मिळणार आहे कॅप राऊंड फर्स्ट सेकंड. लय झालं कॅप राऊंड फर्स्ट टाळचाल, सेकंडला तर तुमच्यातले 90% लोक ॲडमिशन घेतात, म्हणजे घेतातच. जी मिळेल ती घेऊ बाबा, आता काय ट्रेन निघून चालली, पळत पळत का होईना गाठावं लागेल. आणि त्यावेळी त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपले मित्र तिकडून पुण्यावरून वगैरे ते सेल्फी काढतात, त्यांचं ट्रॅडिशनल डेचे फोटो पाठवते, त्यांचा कॅम्पस बघून आपल्याला वाटतंय कहाँ पे आ गई हमारी जिंदगी. पुन्हा पुन्हा एवढा दर्द दिल कहाणी आहे ना पुढची. आणि हे सगळे तुमचे सिनियर मला येऊन सांगतात सर काय पाहिजे होतं सर तुमचं. मी म्हणलं आता तू का सांगायला लागलास? नाही पुढच्या तरी पोरांना. मी म्हणलं तुलाच बोलू तर तूच सांग, कारण हे ऐकत नसते. ते ही जे आहेत तुम्ही सगळी सुपातले आहेत ना, तुम्ही ती गेले जात्यात बरडून. सुपात असताना जाग यायला पाहिजे तुम्हाला, पण जात्यात पडूच तर येत नाही म्हणलं ना. एकदा CET झाली म्हणजे तुम्ही जात्यात पडला, आता काय वरून रागडा चालणार आहे तुमचा. पुन्हा काय बदल करता येते का? नाही. एकदा जे कॉलेज मिळालंय ते घ्यावंच लागते, जावंच लागतं. ॲग्री कॉलेज आहे, पोरगी सांगते माझं ना प्रॅक्टिकल आहे, आणि प्रॅक्टिकल आहे सॅकमध्ये खुरप आहे. प्रॅक्टिकल काय असते ॲग्रीला? खुरपाय चालली काय असते दुसरं? पण ॲग्री विद्यापीठाला करा ना. सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ पुणे आहे, तिथे करा. 99% निकिता माळी तुमच्याकडे येऊन गेलेले, युनिव्हर्सिटी लेवलला काम करा. आता त्या दिवशी त्यांनी मला पाठवले 2 व्हिडिओ. काय त्या सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठाचे प्रयोग आहेत वेगवेगळे. 10 लाख शेतकऱ्यांसाठी त्यांनी मेजर काहीतरी केलं आणि विद्यार्थ्यांनी केले. त्या विशेष म्हणजे ॲप्रिसिएटिंग प्रोजेक्ट आहेत त्यांचे, एक से बडकर एक प्रोजेक्ट आहेत. आणि ते तुम्ही हे लैश करायला पुढं खूप दिवस आहेत, फक्त आता कष्ट घ्यावं लागते. मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही महाग काय केलं 18-20 महिन्यात काहीच मॅटर करत नाही. आता तुम्ही ह्या 30 दिवसात काय करता हे मॅटर करते. कारण बऱ्याच लोकांनी गेम हिथंच चेंज केला आहे. शेवटच्या 30-40 दिवसातच बऱ्याच लोकांनी गेम चेंज केला त्यांच्या लाईफचा. आणि हे घडलेलं आहे हिस्ट्रीमध्ये. वर्ष अभ्यास केलेले आता पाताळगंगेला गेलेत ह्या दिवसात. बऱ्याच जणांचं असं झालं की त्यांनी केलंय पण ती बोर्ड करून गावाकडे गेले. आणि मेन जे टिकून राहिलेत CETच्या, नीटच्या, JEEच्या टायमिंगला, त्यांनी मात्र हिस्ट्री क्रिएट केली. मग हिस्ट्री क्रिएट करण्याचे हे दिवस आहेत, झोपण्याचे, गप्पा मारण्याचे, टाइमपास करण्याचे नाहीत. डेडलाईन स्वतःला द्यायची, एवढं आज झाल्याशिवाय मी झोपणार नाही. कशी झोप येते बघू. रूममेटला सांगून ठेवायचं, माझं जर ही 2 चॅप्टर आहेत ही करणारच आहे मी, एवढा कंटेंट आहे, इकडं बघ, इथं बस, त्याला बसवायचं आणि सांगायचं. आणि जर ही माझं झालं तर ठीक आहे, मी सांगल माझं झालंय म्हणून. जर माझं नाही झालं, मी जर सिग्नल नाही दिला, माझं नाही झालं, येन माझ्या 2 थोबाडीत मार.
तुला अधिकार आहे, हे करा, पर्याय नाही. तुम्ही स्वतःला पनिशमेंट देऊ शकता का? नाही. मग रूममेटला तेवढा अधिकार द्या ना. आणि ती तर ॲग्रेसिव्ह असते, तुम्ही 2 सांगितले की 4 हाणून जाणार, आणि 4 हाणल्यावर जाग जास्त येईल ना. पुन्हा पुन्हा कशी झोप येते? 2नी तरी माणूस अर्धा झोपल, 4 थोबाडीत खाल्ल्यावर कसं झोपते? अधिकार द्या त्यांना, कारण तेवढा अधिकार जर दिला तर आपण जागे राहाल. काही करा, माझं म्हणणं, ॲट एनी हाऊ ॲट एनी कॉस्ट अभ्यासच करावा लागते. रिझल्ट 100% येते बघा. ह्याच 1 महिन्यात येते, फक्त डिवोशन देऊन कामाला लागा. PH POHचे न्यूमेरिकल्स त्याच्याबद्दल मी बोलत होतो. तर याच्यावर आपण खूप सारं डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. कॅल्क्युलेट PH अँड POH ऑफ 0.01 मोलार HCl सोल्युशन. हे काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl. आता त्याच्यावरून तुम्हाला आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काढता येईल, कारण ऑलरेडी C दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन झाला, त्याच्यानंतर क्लोरीनचा. pH कसा काढू शकतो? निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन. कॉन्सन्ट्रेशन आहे तुमच्याकडे 1 × 10⁻². त्याला पुटअप करा. जर हे सॉल्व केलं लॉगच्या व्हॅल्यूचा, जर तुम्हाला त्यांनी लॉगचं जिथं कॅल्क्युलेशन आहे असा न्यूमेरिकल आलाच, तर त्यांनी काय करायलेत, मी ऑब्झर्व केलेला पॅटर्न सांगतो, की तुम्हाला लॉग अँटी लॉग सेपरेट देईनात. एवढ्याच व्हॅल्यूसाठी डायरेक्ट न्यूमेरिकलच्या खाली दिलं आहे त्याची व्हॅल्यू. त्याच्यामुळे तुम्ही फार टेन्शन घ्यायची गरज नाही. सर आता मग इथं ह्याचा लॉग बघायचा आणि मग मी कसं करू? त्यांनी तिथं दिलीच व्हॅल्यू डायरेक्ट. तुम्हाला ती फक्त पुटअप करायची. तिथं जिथं जिथं रिक्वायरमेंट आहेत व्हॅल्यूच्या त्यांनी डायरेक्ट दिलेले आहेत, कॉन्स्टंट आहेत, डायरेक्ट दिलेले आहेत. टेन्शन घ्यायची गरज नाही. मग ऑलरेडी त्यांनी काय विचारलंय बघा, PH काढा, तर PH तर डायरेक्ट येईल. POH कसा काढणार? POH = 14 - PH. पहिला न्यूमेरिकल झाला. PH ऑफ सोल्युशन इज, इथं PH दिलाय आणि काय विचारलंय, कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+. मग आता काय करायचं ह्याच्या बाबतीत पण सांगितलंय तुम्हाला. PH = निगेटिव्ह लॉग ऑफ H3O+. आपल्याला ऑलरेडी काय दिलंय त्यांनी? PH दिलाय. मग PH ला इकडे घ्या, हा निगेटिव्ह याचा काढून टाकला. एक एक पार्ट रिमूव्ह करावा लागेल अगोदर. निगेटिव्ह साईन काढावा लागेल अगोदर. काढला तर PH काय झाला? निगेटिव्ह, कारण ह्याचं निगेटिव्ह काढायचं तर हा निगेटिव्ह होणार, निगेटिव्ह PH झाला. त्याच्यानंतर H3O+ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं तर हा लॉग पण काढावा लागेल. मग लॉग काढायचं तर ह्याचा काय येणार आहे? समोरच्याचा अँटी लॉग येणार आहे. सो -3.12 ऑलरेडी आपल्याला PH दिलेला होता. आता याचा अँटी लॉग बघायचा आहे, पण प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय याच्या बाबतीत सांगा की मला. अँटीलॉग म्हणजे काय? मॅन्टिसा आपला काय पाहिजे? पॉझिटिव्ह. पण इथं मॅन्टिसा काय आहे? हा जो 0.12 आहे तो निगेटिव्ह आहे. मग ह्या 0.12ला 3.12ला म्हणजेच 0.12ला पॉझिटिव्ह करावं लागतंय. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय? +1 - 1 टू द व्हॅल्यू. मग +1 - 1 जर केला तर आपोआपच ही व्हॅल्यू ओव्हरऑल काय झाली? मग आता पहा, बार 4.88. सो 0.12चं कन्व्हर्जन काय केलं आपण? 0.88 मध्ये केलं. आणि याचा मॅन्टिसा बघणं आता सोपं आहे, अँटीलॉग बघणं सोपं आहे या मॅन्टिसासाठी. मग अँटीलॉग आता पॉझिटिव्ह झाला ना, 0.88चा बघू शकतो आपण अँटीलॉग. 0.88चा अँटीलॉग जो काय येतो 7.586. सो परत एकदा नीट आहे का? PH दिलेला आहे आणि कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणलं तर त्यावेळी आपण काय केलेलं आहे? +1 - 1 टू द मॅन्टिसा. कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणलं तर PH दिलेला असताना, किंवा POH दिलाय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- काढा म्हणलं तर त्यावेळी पण हाच फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यानंतर वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.04% डिसोसिएटेड, पर्सेंटेज दिलेलं आहे. इन 0.025 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. व्हॉट इज द PH ऑफ सोल्युशन? सो एक कन्सिडर्ड ऍसिड दिलेला आहे Ha+H2O, त्याचे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, पर्सेंट डिसोसिएशन अल्फा × 100. सो व्हॉट इज अल्फा? पर्सेंट डिसोसिएशन डिवाइडेड बाय 100. अल्फा कॅल्क्युलेट केला आपण अगोदर. त्याच्यावरून काय काढता येते मग? कॉन्सन्ट्रेशन ऑफ पर्टिक्युलर आयन. मग आयन कोणता आपला? H3O+. मग त्याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, कुठल्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा काढताना काय येते? अल्फा × C. डिग्री ऑफ डिसोसिएशन पाहिजे तुमच्याकडे. अल्फा तर ऑलरेडी काढलाय, अल्फा × C. C ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू दिलेली ऑलरेडी 0.025. त्याच्यामुळं जी काय व्हॅल्यू अल्फाची आली त्याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळणार आहे? कॉन्सन्ट्रेशन. किती मिळाले हे? 10⁻⁻5. पण विचारलंय काय? PH. मग तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहेच की. पुट द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. PH = निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन. मग जर व्हॅल्यू ठेवली 10⁻⁻5 म्हणजे मग PH काय? 5. मग PHच विचारलाय +5. नेक्स्ट वन इज
द pH ऑफ मोनोॲसिडिक वीक बेस इज, pH दिलाय 11.2, कॅल्क्युलेट इट्स पर्सेंट डिसोसिएशन इन 0.02 मोलार सोल्युशन. आता मला सांगा pH दिलाय आणि पर्सेंट डिसोसिएशन काढा म्हणते, सांगा बरं काय ट्रॅक असेल. pH वरून तुम्ही काय काढू शकता, pH वरून pOH कडे कशाला जायचं, बेस दिलाय का, हा बेस दिलेला आहे pOH, pH वरून काय काढू शकतो pOH. मग pOH आला, pOH आल्यानंतर काय करायचं, pOH आल्यानंतर pOH वरून काय काढू शकता OH मायनस. OH मायनस काढल्याचा फायदा काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू अल्फा इंटू सी. कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी दिलेलं आहे, मग त्याच्यावरून काय काढता येईल अल्फा. अल्फा काढल्यानंतर काय काढता येते पर्सेंट डिसोसिएशन, म्हणजे एक स्टेप दुसऱ्या स्टेपवर डिपेंड आहे. pH वरून काय काढलं सगळ्यात अगोदर pOH, किती आला 2.8. pOH वरून काय काढलं आपण पहा OH मायनस आहे कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला परत एकदा सांगतो, OH मायनस काढायचं म्हणजे पहिल्यासारखीच प्रोसेस जसं H+ ला केलं तर अगोदर काय केलं निगेटिव्ह साईन काढायचे तर pOH निगेटिव्ह झाला, त्याच्यानंतर लॉग काढून टाकायचं तर ह्याचं काय करावं लागेल अँटीलॉग. पण अँटीलॉग करण्याच्या पूर्वी मॅन्टिसा काय करावं लागतंय पॉझिटिव्ह, त्याच्यासाठी प्रोसेस काय +1 -1 टू द मॅन्टिसा. मग +1 -1 केला तर तो मॅन्टिसा पॉझिटिव्ह झाला. बार 3.2 हे झालं. बार 3.2 मध्ये ह्याचा अँटीलॉग बघायचा तर कॅरेक्टरिस्टिक बार 3 आहे म्हणजे 10⁻³ उरला कोण 2.2 चा जे काही असेल अँटीलॉग म्हणजेच बघायचं तुम्हाला तो 1.585 10⁻³ हे काय आलं OH मायनस. आता OH मायनस जर तुम्ही चेक केला तर OH मायनसचा फॉर्म्युला काय असतो अल्फा इंटू सी. OH मायनसची व्हॅल्यू ठेवा, अल्फा इज इक्वल टू डिवाइड बाय सी करा. ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन 0.02 दिलेलं असेल, तुम्हाला दिलेलंच आहे. सो OH मायनस अपॉन सी म्हणजेच अल्फा आला. एकदा अल्फा आला की पर्सेंट डिसोसिएशन काढता येते. पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. काय आला आन्सर 7.9%. कोणासाठी मोनो ॲसिडिक वीक बेस ज्याचा pH 11.2 आहे त्याचं पर्सेंट डिसोसिएशन किती आहे 7.9 आहे. ठीक आहे. सो थोडंसं वरती एकदा बघा खाली एकदा बघा, नंबर ऑफ टाइम्स ते बघावं लागेल आणि हायलाइट करा वाटल्यास व्हॅल्यूज, हायलाइटर ठेवा वाचताना, त्याच्यावरून तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. pH ऑफ ब्लड किती आहे 7.36 टू 7.42 रेंजच आहे, हायलाइट करून ठेवा. ह्याच्यापेक्षा 0.2 ने जर कमी जास्त झाली तरी माणूस मरतंय. एवढं ब्लडचं जे pH आहे ते मेंटेन राहावं लागतंय. त्याच्यानंतर pH ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे HCl आहे, तो किती आहे 2. Enzymes function effectively only at certain pH. For example, trypsin acts best for alkaline pH. ट्रिप्सिन नावाचा जो एन्झाईम आहे तो अल्कलाइन pH ला काम करतो. म्हणजे किती 7 पेक्षा जास्त. अल्कलाइन म्हणजे काय बेसिक, 7 पेक्षा जास्त असेल तर तो काम करतोय. क्वेश्चन पॉसिबल आहे. त्याच्यानंतर हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट साठी अगोदर टाइप्स ऑफ सॉल्ट्स बघावे लागतील. 4 प्रकारचे सॉल्ट्स आहेत मित्रांनो. कोणते 4? Salts of strong acid, strong base. Salts of strong acid, weak base. Salts of weak acid, strong base. आणि शेवटचा salts of weak acid and weak bases. तर हे पाठच करून टाकावं लागते, त्याला पर्याय नाही. आता ह्याच्यात तुम्हाला आपोआप सापडतेच बघा, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. NaCl हा सॉल्ट आहे, मग ह्याचे पॅरेंट्स बघा कोणते असते. Na ला OH द्या, NaOH स्ट्रॉंग बेस आहे. Cl ला H द्या, HCl. म्हणजे दोघं पण पॅरेंट्स कोण आहेत स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. Na2SO4 ऍसिड बेस सांगा पटकन, तुम्ही सांगायचं आता. NaOH दुसरा H2SO4 करेक्ट. NaNO3 NaOH HNO3 नायट्रिक ऍसिड. तिसरा KCl KOH HCl. चौथा KNO3 KOH HNO3. कळाले स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसेस. सेकंड स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसेस. NH4Cl वीक बेस आहे ना, NH4OH वीक बेस आहे. Cl HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. याचं सांगा कॉपर सल्फेट. CuSO4 बेस कुठला असेल CuOH ट्वाइस क्युप्रिक हायड्रॉक्साइड. त्याच्यानंतर SO4 म्हणजे कोण H2SO4 कसा आहे स्ट्रॉंग ऍसिड आहे की नाही. ऍसिड कुठला असला पाहिजे यांचा स्ट्रॉंग आणि बेस कुठला असला पाहिजे यांचा वीक. मग परत एकदा NH4NO3 अमोनियम नायट्रेट. NH4OH वीक बेस आहे. NO3 HNO3. नेक्स्ट CuCl2 परत एकदा बेस CuOH ट्वाइस. Cl म्हणजे HCl ट्वाइस HCl वापरा.
सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस. ऍसिड कोणता आहे आता? वीक. आणि बेस कुठला वापरायचा आहे? स्ट्रॉंग. मग तुम्हाला त्याची लिस्टच माहित पाहिजे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसेसची, जी पाठीमागे गेली होती. आता वीक ऍसिड म्हणलं तर सगळे कार्बोक्सिलिक ऍसिड्स येतात. सगळे कार्बोक्सिलिक ऍसिड वीक ऍसिड आहेत. आणि स्ट्रॉंग बेसेस तर तुम्हाला माहिती आहे NaOH KOH ह्यापैकी कोणतरी असणार आहे. वीक बेसेस असले तर NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड असते. आता इथं वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. मग पटपट पटपट सांगायचं. CH3COONA ह्याला H द्या, ह्याला OH द्या. ऍसिडिक ऍसिड वीक ऍसिड आणि NaOH स्ट्रॉंग बेस. KCN KOH HCN वीक ऍसिड. Na2CO3 NaOH H2CO3 कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड हा वीक ऍसिड आहे मित्र. कार्बोनिक ऍसिड आपल्या ब्लड मध्ये पण असते ना. CO2 इज ऑलवेज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट. हो की नाही? CO2 काय डायरेक्ट ब्लड मध्ये फिरत नाही, तसा बफर असते ना त्याचा. येस ऑर नो? कार्बोनिक ऍसिड फॉर्म मध्ये H2CO3. ओके. त्याच्यानंतर सॉल्ट्स डेरिव्ड फ्रॉम वीक ऍसिड अँड वीक बेसेस. सांगा. ऍसिटिक ऍसिड अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड HCl दोन्ही पण वीक आहेत. ओके नाही? आता कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस मध्ये काय की हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. सॉल्टचा हायड्रोलिसिस करा. मी आता तेच सांगितले तुम्हाला. प्रत्येक सॉल्टचे ऍसिड बेस शोधले, कारण कुठल्याही सॉल्टला हायड्रोलाइज केलं तर काय मिळेल? त्याचे पॅरेंट्स म्हणजे कोण? ऍसिड अँड बेस. कारण हायड्रोलिसिस ही प्रोसेस न्यूट्रलायझेशनच्या काय असते? ऑपोजिट असते. न्यूट्रलायझेशन मीन्स व्हॉट? व्हेन ऍसिड रिएक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. मग सॉल्टला पाणी टाका, रिएक्शन रिव्हर्स झाली, काय मिळेल? ऍसिड अँड बेस. सो हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट इज रिव्हर्स ऑफ न्यूट्रलायझेशन. कोणाकोणाचं होऊ शकतं? सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस. उत्तर बघा, डायरेक्ट सांगा. इट मे बी कन्क्लुडेड दॅट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. हायलाइट करा. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस डझंट अंडरगो हायड्रोलिसिस. कारण दोघं एकमेकाचे बाप आहेत. दोघं त्याच प्रमाणात हायड्रोलाइज व्हायले, त्यामुळे रिएक्शन रिव्हर्स आली. त्यामुळे रिएक्शन काय होईल? रिव्हर्स व्हायले. आणि तुम्हाला असं दिसेल की इक्वल नंबर ऑफ आयन्स आहेत. सो इक्वली H3O+ अँड OH- प्रोड्यूस. दोन्ही आयन्स इक्वल असल्यामुळं तुम्हाला तिथं स्ट्रेंथ फिरताना दिसणार नाही. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस हायड्रोलिसिस इज नॉट पॉसिबल. सेकंड, सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेसेस. आता साहजिकच नावावरून लक्षात ठेवायचं. स्ट्रॉंग काय होणार? 100% डिसोसिएट होणार. वीक काय होणार? पार्शियली डिसोसिएट होणार. मग जास्त कोण असेल? H+ असतील का OH-? जो स्ट्रॉंग आहे तो बघा. येड्यासारखं सांगू नका. स्ट्रॉंग ऍसिड 100% डिसोसिएट होणार, म्हणजे 100% H+ मिळणार. पण वीक बेस पार्शियली डिसोसिएट होणार. मग जास्त कोण राहणार सोल्युशन मध्ये? H+. म्हणून मग जे सोल्युशन असेल ते काय होईल? सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. त्याच्यात जर लिटमस पेपर बुडवला तर सोल्युशन ऍसिडिक दिसेल ना. सो हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेसेस, द रिझल्टंट सोल्युशन इज व्हॉट? ऍसिडिक. कुठेतरी इथं दिलेलं असते बघा बरं. हे पाहायचं. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ H3O+ म्हणजे H+ आयन्स, द रिझल्टिंग सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट बिकम्स ऍसिडिक अँड टर्न्स द ब्ल्यू लिटमस रेड. सो रिझल्टिंग सोल्युशन यांचं काय? ऍसिडिक. आता पुढचं पहा. सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस. नावातच त्याचा अर्थ आहे. ऍसिड कसं आहे? वीक. आणि बेस कसं आहे? स्ट्रॉंग. मग आता सांगा मला, ऍसिड वीक आहे तर H+ कमी असतील, बेस स्ट्रॉंग आहे तर OH- जास्त. मग OH- जास्त म्हणल्यावर ब्ल्यू लिटमस रेड का रेड लिटमस ब्ल्यू? कन्फर्म सांगा. रेड टू ब्ल्यू. सो द ओव्हरऑल सोल्युशन विल बी बेसिक. सो सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस, द सोल्युशन इज बेसिक. तिसरा प्रकार इथं दिलेलंच आहे त्यांनी. सोल्युशन इज बेसिक. कुठेतरी असतंय, तुम्ही शोधा. सापडलं तुम्हाला? इथे बघा. अ रिझल्ट ऑफ एक्सेस ऑफ OH- आयन्स प्रोड्यूस द सोल्युशन बिकम्स बेसिक. द सोल्युशन ऑफ सोडियम ऍसिटेट इज देअर फॉर बेसिक. क्लिअर? सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. तिसरा जो प्रकार आहे सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसिस. आता इथं मात्र काय? दोघांचं डिसोसिएशन होतंय, दोघांचं पार्शियल होतंय. पण ह्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम काय आहे ते सांगतो. वीक ऍसिड साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट काय? Ka. वीक बेस साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट काय? Kb. आता इथं काय होतं? 3 कंडिशन येतात. जर समजा दोघं पण वीक आहेत, मग आता सोल्युशनचे चान्सेस 3 झाले. त्या वीक मध्ये पण जास्त वीक कोण आहे ते बघायचं. समजा Ka इज ग्रेटर दॅन Kb राहिला तर वीक जरी असू द्या ऍसिड, पण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड इज ग्रेटर दॅन डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, तर अशा वेळी सोल्युशन काय असेल? ऍसिडिक. म्हणून पहिली कंडिशन काय येते? त्यातली त्यात Ka is greater than Kb, the solution is acidic. Highlight it.
Ka is less than Kb, the solution is, इथं बघा Ka कमी आहे Kb पेक्षा, दोघं बी वीक आहेत, पण त्यातली त्यात डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड कमी आहे, याचा अर्थ ऍसिड पार्शियली डिसोसिएट होणार, आणखी कमी डिसोसिएट होणार, पण कोणापेक्षा? बेसपेक्षा. मग सोल्युशन काय असेल? बेसिक. आणि जर समजा Ka आणि Kb ही स्ट्रेंथच सारखी असेल तर न्यूट्रल. म्हणून सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसेस, सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसेस हे काय? 3 कंडिशनवर डिपेंड आहेत. त्यांचे सोल्युशन 3 प्रकार आहेत, ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट मध्ये लक्षात काय ठेवायचं? शॉर्ट मध्ये 2 पानं 4 पानं जाऊ द्या, एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचे. आणि महत्वाचं, सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसेस डझंट अंडरगो हायड्रोलिसिस. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेसेस, सोल्युशन इज ऍसिडिक. सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस, solution is basic. And salts of weak acid and weak bases, 3 conditions are there. Ka greater than Kb, solution is acidic. Ka less than Kb, solution is basic. Ka is equal to Kb, neutral. हेच गोष्टी पुढे दिलेल्या आहेत, तुमची तुम्ही बघा तेच सोल्युशन कसं ऍसिडिक कसं बेसिक. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज व्हॉट? बफर सोल्युशन. बफर सोल्युशन काय? असं सोल्युशन जे की पीएच ला रेजिस्ट करते. तुम्ही जर नवीन काय ऍड केला ऍसिड किंवा बेस, तरी पण त्या सोल्युशनचा पीएच चेंज होऊ न देणे हे काम कोणाचं असतंय? बफर सोल्युशन, विच रेजिस्ट द चेंज इन द पीएच. 2 प्रकारचे बफर आहेत. पहिला ऍसिडिक बफर. कसा तयार होतो ऍसिडिक बफर? कंटेनिंग वीक ऍसिड, अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड अँड इट सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. एक तर वीक ऍसिड असते आणि त्याचं एक सॉल्ट असते स्ट्रॉंग बेस सोबत, असं कॉम्बिनेशन 2 कंपाऊंडचं, त्याला म्हणायचं ऍसिडिक बफर. परत एकदा ऐका, कसा तयार होतो ऍसिडिक बफर? एक तर वीक ऍसिड असतो आणि त्या ऍसिडचा स्ट्रॉंग बेस सोबतचा सॉल्ट, 2 केमिकलचं कॉम्बिनेशन ज्याच्यात वीक ऍसिड अँड इट सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस, त्याला म्हणायचं ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफरचं एक्झाम्पल, वीक ऍसिड कोणता आहे? ऍसिडिक ऍसिड, आणि त्याचा सॉल्ट CH3COONA. आता हा सॉल्ट Na म्हणजे कोण असेल समोर? NaOH म्हणजे स्ट्रॉंग बेस, कळलं नाही? सो वीक ऍसिड अँड इट सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय झालं? ऍसिडिक बफर. सो ऍसिडिक ऍसिड अँड इट सॉल्ट सच एज सोडियम ऍसिटेट इज अन ऍसिडिक बफर. फॉर्म्युला काय? त्याचा पीएच काढायचं असेल तर पाठच करून ठेवा. pH इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय ऍसिड. ऍसिडिक बफरला डिवायडेड बाय करायचं, काय करायचं? ऍसिड. आणि तेच बेसिक बफरला काय येणार? POH इज इक्वल टू pKa च्या ऐवजी आता काय ठेवा? pKb प्लस log टू द बेस 10 ऑफ, वरती सॉल्टच राहणार, खाली काय राहणार? बेस राहणार, कारण बेसिक बफर आहे. तयार कसा होतो बेसिक बफर? अ सोल्युशन ऑफ वीक ऍसिडच्या ऐवजी आता काय घ्या? वीक बेस अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड, म्हणजे वरच्याच्या विरुद्ध करायचं. तुम्हाला ऍसिडिक बफर जरी कळला तरी बेसिक बफर आपोआप कळतो. आणि ह्याच्यावर फार काही स्ट्रॉंग क्वेश्चन्स नाहीत. एक तर फॉर्म्युला डायरेक्ट विचारलाय, किंवा ते कसं बनतंय ऍसिडिक बेसिक, किंवा तुम्हाला त्याचं एक्झाम्पल दिलेलं असतं. आता इथं पहा, ह्याचं एक्झाम्पल काय बेसिकचं? वीक बेस कोणता आहे? अमोनियम हायड्रॉक्साईड, आणि त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड सोबत. आता Cl बनल्यावर पॅरेंट कोण असेल? HCl, मग तो ऍसिड HCl आहे ना. सो NH4OH आणि NH4Cl हे काय? बेसिक बफरचं एक्झाम्पल आहे. आणि ऍसिडिकचं ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेट हे ऍसिडिक बफरचं. हे 2च एक्झाम्पल करा जे दिलेत ते, तेवढं बी बास होतंय. दुसरं एखादं कुठं दिलं असेल तर अजून एक बघायचं. प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. चलो, काय येणार आहे? ऍप्लिकेशन्स कुठं वापरले जातात? बायोकेमिकल सिस्टीम मध्ये कोण आहे? आपल्या बॉडीमध्येच कोण आहे? ब्लड इज अ बफर. का म्हणलंय ब्लडला बफर? त्याचा पीएच मेंटेन आहे बा, कितीला? 7.36 to 7.42. कसा? HCO3 मायनस प्लस H2CO3. येस ऑर नो? हे बफर आहे. मियर चेंज इन ऑफ 0.2 pH युनिट्स कॅन कॉज डेथ. ब्लडच्या 0.2 मध्ये जरी पीएच चेंज झाला तरी माणूस मरू शकतो. बायोकेमिकलमध्ये ब्लड लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चरमध्ये कोण आहे? सॉइलचं बफर होऊ शकतो, कारण काय? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सॉल्ट सच एज कार्बोनेट, बायकार्बोनेट, फॉस्फेट, हायलाइट करा, अँड ऑर्गॅनिक ऍसिड. Soil gets buffered due to salts such as carbonate, bicarbonate, phosphates and organic acids. So the choice of fertilizers depends upon the pH of soil. म्हणून तर शेतामध्ये खतं वापरताना सॉइल टेस्ट करून घ्या म्हणतात. जे तालुका कृषी अधिकारी वगैरे असतात गावात येतात बघा, त्यांची गाडी पण कधी कधी येते, जागेवर पण टेस्ट करून देतात. का? सॉइलच्या पीएच नुसार तुम्ही डिसाईड करू शकता कुठले फर्टिलायझर्स वापरायचे. दॅट इज बेटर. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काय? प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द पेपर, डाय, इंक, पेंट अँड ड्रग इंडस्ट्रीज. सगळीकडं
बफर ॲक्शन महत्त्वाची, कारण pH चेंज झाला तर हा प्रॉडक्टच बदलू शकतो. मग पेपर असेल, डायज असतील, इंक असतील, वेगवेगळ्या पेंट असतील, ड्रग म्हणजेच सगळे औषधं वगैरे सगळं त्याच्यातच येतं. सो हे खूप महत्त्वाचं आहे. मेडिसिन्स, पेनिसिलिन प्रिपरेशन्स आर स्टॅबिलाइज बाय ॲडिशन ऑफ सोडियम सिट्रेट. हायलाईट करून ठेवा. पेनिसिलिनला स्टॅबिलाइज करणारा सोडियम सिट्रेट बफर. वेन सिट्रिक ॲसिड इज ॲडेड टू मिल्क ऑफ मॅग्नेशिया, हे पण महत्त्वाचं आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियाला सिट्रिक ॲसिड ॲड केला तर मॅग्नेशियम सिट्रेट तयार होत आहे, जो की बफर आहे. स्टॅबिलायझेशन, pH चेंज होऊ न देणं. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये 3rd A ग्रुपचं डिटेक्शन करताना हा वापरला जातो. कोणता? अमोनियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम क्लोराईड. 3rd A ग्रुप हे जुनी पिरियडिक सिस्टीम आहे. पिरियडिक टेबलची जुनी जे ग्रुप ऑफ रॅडिकल्स आपण डिटेक्ट करतो, क्वालिटेटिव्ह अनालिसिस, प्रॅक्टिकलचा पार्ट. इथं तुम्हाला ॲसिडिक बफर आणि बेसिक बफरचे काही एक्झाम्पल दिलेत त्यांनी तुम्हाला. pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग, pH काढा म्हणते तर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. pH इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. व्हॅल्यूज तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत त्यांनी. व्हॅल्यूज पुटअप करायच्यात आणि आन्सर काढायचं. जे pHच्या स्केलला केलं तेच येणार आहे, बाकीचा काही विषय नाही. एक एक्झाम्पल हे आहे आणि एक एक्झाम्पल हे आहे. म्हणजे एक ॲसिडिक बफरचं असेल, एक बेसिक बफरचं, त्या पद्धतीने. कारण इथं तुम्हाला दिलं आहे pOH कोणासाठी असते? बेसिक बफरसाठी असते. सो हँडरसन हॅसलबॉल्टचे इक्वेशनचे 2 न्यूमेरिकल आहेत. एवढेच बघायचे, दुसरं काय बघत बसायचं नाही, जास्त डोकं लावायचं नाही. तुमचं सध्या डोकं वापरू नका बरं का महिनाभर. मी जे सांगतोय ते करा केमिस्ट्री. हां, तुम्ही मी काय करते, सिंगेज वाचते, मी काय करते, मोठं लट पुस्तक घेऊन बसती, झोपती, तसंच काहीच करीत नाही. पुन्हा तू लय बी रुबाब हाणायचा नाही. साधं राहावा, सिंपल राहावा. आपलं जे टेक्स्टबुक आहे ते लय महत्त्वाचं आहे. आपला आत्मा आहे सध्या 11वी-12वीचं टेक्स्टबुक. NCERT वाल्यांना NCERT आणि स्टेट बोर्डवाल्यांना स्टेट बोर्ड. टेक्स्टबुक मात्र सगळं सोडवतो, काही सुद्धा ठेवू नको. टेक्स्टबुकमधलं काहीच ठेवू नको म्हणतोय मी, काहीच ठेवायचं नाही. एक्सरसाइज, एक ना एक क्वेश्चन बघितला उत्तर सांगावं, ही स्टेज आली पाहिजे. येडं झालं पाहिजे बघा, येडं. जोक नाही हो. वयाच्या 17व्या वर्षी शपथ घेतली महाराजांनी. 10-20 बारकाली पोरं, 17-18च की 16 म्हणजे 10वीचंच वय माझ्या मते. तर 10-6-16 10वीला असताना तुम्ही 12वीला घोडमे, तुमचं 12वी संपत आलं. तुम्हाला स्वराज्य नाही उभं करायचं, तुम्हाला CET क्रॅक करायची, नीटची एक्झाम क्रॅक करायची. सोपं नव्हतं त्या काळात. हातात आणि गेलेत. पहिला किल्ला कोणता जिंकला? महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला. शपथ घेतली की तयारच होते ती. तोरणा शक्य नव्हतं. बारकाली पोरं घेऊन, पोरांचाच कार्यक्रम होता थोडक्यात. जर 16व्या वर्षी एखादा माणूस एवढा डिटरमाइंड असू शकतोय, आणि तो इतिहास आपण आता बघतोय. 400 वर्ष होत आहेत. प्रत्येक चौकात महाराज आहेत. मी म्हणतो आपल्या नातवानी तरी आपला फोटो लावावा, असं काहीतरी काम करा. पुढचं समजा 400 वर्ष सोडा, आपलं काय राहील का नाही माहीत नाही. नातवानी तरी कमीत कमी लेख बघतील समजा तुमचे, पण पुढची जर लय पिढी धरली तर नातवानी तरी घरात फोटो ठेवावा. नाही तर त्याच्या बायकोनी पुढे आहे कुठलं म्हातारा आणलंय, ही म्हातारी कशाला घरात पाहिजे, असं केलं तर फक्त खिळाच राहणार. दुसऱ्याच पिढीला घरात खिळाचं अस्तित्व आहे, आपल्या फोटो सुद्धा नाही राहणार. मग एवढं काम भारी करू नका. कारण तुम्ही लय जरी काही नाही लोकांसाठी करू शकला तर स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी करचाल का नाही? 22 एकर जमीन घेतली तुम्ही, मोठं घरदार बांधलं, तर पुढचे 2-3 पिढ्याचे लोक म्हणतील तरी की पुढचे येणारे आमच्या आजोबांनी पंजोबांनी बांधलेले. मग मी तुम्हाला तेच म्हणायलंय, 400 वर्ष आपल्याच्याने नाही शक्य. असेल बी काय सांगता येत नाही, तुमच्यातला एखादा देहवेडा असू पण शकते. पण माझं म्हणणं आहे की किमान आपल्या फॅमिलीसाठी तरी आपण ॲसेट उभा करू शकतो, स्टॅबिलाइज करू शकतो फॅमिली. तेवढं तर काम करावं लागतं बघा. लय साधारण चॅलेंज आहे आपली. महाराजाच्या पुढं आपण चिल्लर आहेत बघा, लयच चिल्लर आहे. तेवढी तरी एखादी शपथ घ्या की ह्या 30 दिवसात मी करून दाखवणार आहे. अशी शपथ की विषयच नाही हो. काहीच आडवं येऊ देऊ नका सध्या, काहीच नाही. तुम्हाला काय आडवं येते नेमकं? तुमचे प्रॉब्लेम्स मला वाटल्यास येऊन सांगा कॅबिनमध्ये. सर मी प्रेमात पडलोय, काय करू? मेजर प्रॉब्लेम तर हेच आहेत सगळ्याचे. पोरायचे तीच आहेत, पुरीवांचे तीच आहेत. आणि खरं सांग का, हे सब झूट आहे, मायाजाल आहे, हे सगळं मृगजळ आहे, काहीच नाही. CETचा पेपर झाला, दुसऱ्या दिवशी तुम्ही बॅग भरणार आहे, गावाकडे जाणार आहे, नंतर त्याचं अस्तित्व सुद्धा नाही आहे काहीच त्या गोष्टीचं. पण आताचे कष्ट तुम्हाला आयुष्यभरासाठी बघा तुम्ही काय चेंज होणार आहे लाईफमध्ये. त्यामुळं ह्या
मृगजळातून तर अगोदर बाहेर निघा जर कोण गुरफटलं असलं तर. सर किती प्रयत्न करतोय मी पण मी विसरूच शकत नाही. मग तू तसंच, तुझं काय होत नाही. चलो सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर्म्युला डायरेक्ट सांगा. KSP फॉर्म्युला काय? KSP. जे पण काय आयन्स तयार होतात त्याच्या व्हॅलन्सीनुसार आणि स्टॉइकियोमेट्रिक मोल्सनुसार तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढता येतो कुठल्याही सॉल्टसाठी. बघा आता हे 4 एक्झाम्पल करायचे सगळ्यात अगोदर, जास्त डोकं लावायचं नाही. काय दिलं पहिला? BaSO4. KSP काय येणार? Ba2 + SO4 2-. आता एक कॅटायन आहे एक ॲनायन आहे त्यामुळे स्टॉइकियोमेट्रिकचा मोल काय? सिंगल आहे. मग XY व्हॅल्यूज 1 1च येतात. रेज टू द पॉवर काय आले? 1 1. CaF2 इथं मात्र चेंज आहे. कॅटायन एक आहे पण ॲनायन किती आहेत? 2 आहेत. मग रेज टू पॉवर काय आला? Fला 2 आला. Bi2S3 इथं कॅटायन 2 आहेत ॲनायन 3 आहेत तर पॉवर चेंज झाला बघा. XY काय? 2 3. कॅल्शियम फॉस्फेट कॅटायन 3 आहेत ॲनायन 2 आहेत. पॉवर पण चेक करा. कॅटायनची 3 रेज टू पॉवर 3, फॉस्फेट रेज टू पॉवर 2. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. हे कसा फॉर्म्युला तयार झाला याला पण हायलाइट करा. KSP = X moles of S raised to X Y into S raised to Y. ओव्हरऑल काय? मग ओव्हरऑल फॉर्म्युला काय? KSP आणि सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला X raised to X Y raised to Y into S raised to X plus Y. आता ह्याच्यावर क्वेश्चन्स फिक्स आहेत. तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट देतील आणि सोल्युबिलिटी काढा बनतील हा फॉर्म्युला वापरायचा, किंवा सोल्युबिलिटी देतील आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढा म्हणते. इकडचं तिकडं तिकडचं इकडं होऊ शकतंय. हा फॉर्म्युला तो खूप महत्त्वाचा आहे. जसं की इथं त्यांनी दाखवलं बघा. आता AgBr X व्हॅल्यू किती आहे? 1 कारण कॅटायन एक आहे. Y व्हॅल्यू सुद्धा 1 कारण ब्रोमाइड एकच आयन आहे. आता X 1 आहे Y 1 आहे. सो फॉर्म्युला काय आला मग? X रेज टू इथं दिलंय की X रेज टू X 1 रेज टू 1 1च. Y रेज टू Y ते पण 1च. मग S रेज टू X प्लस Y 1 + 1 करा. सो काय आला मग? S². काय आला? S². सो या सॉल्टसाठी AgBr साठी सोल्युबिलिटी काय आले? KSP काय आला? S². पण जर दुसरा घेतला आपण PbI2, आता याच्यामध्ये कॅटायन एक आहे पण ॲनायन 2 आहेत. X व्हॅल्यू 1 आहे, Y व्हॅल्यू 2 आहे. मग आता हे X रेज टू X 1, Y रेज टू Y 2 रेज टू 2 4, S रेज टू X प्लस Y 1 + 2 म्हणजे 3. S किती आला? क्यूब आणि समोर 4 आहे सो 4s³ अशा टाईपच्या सॉल्टसाठी एक कॅटायन 2 ॲनायन किंवा एक ॲनायन 2 कॅटायन या फॉर्मसाठी 4s³ आणि AlOH थ्राइस. आता इथं तुम्ही डोळे दाखवून सांगू शकता डायरेक्ट. कॅटायन किती आहे? 1. ॲनायन किती आहे? OH 3 आहेत. मग X 1 आहे Y 3 आहे. 3 रेज टू 3 3 रेज टू 3 स्क्वेअर नाही घ्यायचा क्यूब घ्यायचा. 3 × 3 × 3 27. S रेज टू 1 + 3 4 27 S रेज टू 4. त्याच्यानुसार मग KSP देऊ द्या किंवा सोल्युबिलिटी देऊ द्या. इकडचं तिकडं तिकडचं इकडं देऊ शकतात. न्यूमेरिकल त्या टाईपमध्ये येत आहेत तुम्हाला. हे सांगा Ag2CrO4 पटपट पटपट सांगायचं. कॅटायन किती आहेत? 2. ॲनायन किती आहे? 1 आहे. सांगा मग. 2 रेज टू 2 4. S रेज टू 1 + 2 4s³ याचं सांगा. हे तर येते की सांगता. कॅटायन 3, ॲनायन 2, 3 + 2 5 है की नाही? 5 म्हणल्यावर काय येते? 5च की. हे 3 आणि हे 2 आहेत. हां आता बघा 3चा 3 रेज टू 3 2 रेज टू 2 किती आले बघा? किती? 3 रेज टू 3 किती आलं? 27. 2 रेज टू 2 किती आलं? 4. 27 × 4 करा अगोदर 108. S रेज टू 5 सो हे येईल 108 S रेज टू 5. ह्याचं CrOH थ्राइस. हे 3 आहे ना? मग 3 आणि 1 4 येते. 4 वालं म्हणलं की हे पकडायचं. पहिले सॅम्पल पकडायचे. थोडंसं तर लॉजिक लावा की 4 म्हणलं की हेच येते 27 S रेज टू 4. 3 म्हणलं की काय येते? 3 म्हणलं की काय येते? 3 असेल तर X + Y तर 3 येते बघायचं. 4s³ येते. आणि 2 म्हणलं की काय येते? S². सो 2 म्हणलं की S². X + Y 2 म्हणलं की S². X + Y 3 म्हणलं की 4s³. त्याच्यानंतर 4 म्हणलं की काय येते? 4 कुठं आलंय? 4 4
27 हेच आहे की 4 म्हणलं की 27s⁴ आणि 5 म्हणलं की 5 चा हा दिला कॅल्शियम फॉस्फेट 108s⁵ पाठच करायचं, संपला विषय. जर त्यांनी त्याच्यात व्हॅल्यू दिली तर ठेवा, कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन, हे पण महत्वाचं आहे. आयनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू KSP. जर दोन्ही सारखे असतील, आयनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. द सोल्युशन इज सॅच्युरेटेड अँड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. सोल्युशन कुठे आहे? इक्विलिब्रियमला. IP इज ग्रेटर दॅन KSP. आयनिक प्रॉडक्ट सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जास्त आहे. सोल्युशन काय झालं? सुपर सॅच्युरेटेड. हेन्स द प्रेसिपिटेशन ऑफ द कंपाऊंड विल ऑकर. जर आयनिक प्रॉडक्ट सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जास्त झाला तर प्रेसिपिटेशन होईल, कारण सोल्युशन काय आहे? सुपर सॅच्युरेटेड. तिसरी आणि शेवटची कंडिशन, IP इज लेस दॅन KSP. आयनिक प्रॉडक्ट कमी झाला, मग आयन्सच नाही तर कुठून प्रेसिपिटेशन होणार? एक्सेस असल्याशिवाय प्रेसिपिटेशन होत नाही, होय नाही? अहो, साखरेच्या पाकातून साखर बाहेर केव्हा येईल? जर तुम्ही एक्सेस टाकलेली असेल तर येईल ना. भांड खाली उतरून ठेवलं की तुम्ही बघा साखर वर यायला सुरुवात आहे त्याच्यातली साखरेच्या पाकात, कारण ती एक्सेस असते. सो सुपर सॅच्युरेटेड कंडिशन कुठे आहे? IP ग्रेटर दॅन KSP. इथं प्रेसिपिटेशन होतं. IP लेस दॅन KSP नाही, आयनिक प्रॉडक्टच कमी आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा, तर ते आयन्स तुम्हाला प्रेसिपिटेट झालेले दिसणार नाहीत, कारण आहे त्या रिक्वायरमेंट पेक्षा ते कमी आहेत. सो प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. आता मगाशीच्या याच्यावर डिपेंड, हा कशावरती डिपेंड आहे? न्यूमेरिकल पहा. सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ MgCl2 and Na2C2O4 at would MgC2CO4 प्रेसिपिटेट होईल का नाही ते दिलंय. KSP दिलाय, मग IP तुम्ही काढू शकता. हे मला वाटतं तुम्ही बघितलेलं बरं राहील. सोडवलेले आहेत आपण हे वर्गात न्यूमेरिकल्स. त्याच्यानंतर व्हॉट इज कॉमन आयन इफेक्ट? कॉमन आयन इफेक्ट काय? कॉमन आयन इफेक्ट काय असतंय? कोणाला माहिती सांगा, माहित असेल तर. It states that the ionization of weak electrolyte is suppressed in presence of strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. कुठल्याही वीक इलेक्ट्रोलाइटचं जे डिसोसिएशन आहे ते थांबवलं जातं. सप्रेस म्हणजे काय? टू स्टॉप. The common ion effect is state that ionization of weak electrolyte is suppressed in presence of strong electrolyte containing ion common to the weak electrolyte. तुम्ही जर वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये एखादा कॉमन आयन असणार, आता आपला हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे कोण? ऍसिटिक ऍसिड. त्याचं डिसोसिएशन काय होतंय? ऍसिटेट आणि H+. अगोदर तर हे पार्शियल आहे, कारण ॲरो बोथ हेड जे आहे त्याचंच इंडिकेशन काय? पार्शियल डिसोसिएशन, वीक ऍसिड आहे. आता ह्याच्यात जर आपण हे पहा, सोडियम ऍसिटेट बीइंग अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली इन द सोल्युशन. आता हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट का म्हणलंय? कारण की हा वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा आहे. CH3COO- Na+. बोथ द ऍसिड अँड द सॉल्ट प्रोड्यूस ऍसिटेट आयन. आता ह्या दोघांना जर मिक्स केलं ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेटला, तर काय होईल? कॉमन आयन कोणता आला? ऍसिटेट. Ions in the solution. Sodium acetate dissociates completely. Therefore, it provides high concentration of acetate ions. According to Le-Chatelier principle, highlight करा. कोणाच्या तत्वानुसार, कोणाच्या प्रिन्सिपल नुसार ही रिएक्शन घडायली. The addition of acetate from sodium acetate to the solution of acetic acid shifts equilibrium dissociation of acetic acid to the left. Left म्हणजे कुणीकडं? डावीकडं. मग acetic acid जर डावीकडं गेला इकडं, तर डिसोसिएशन वाढलं का कमी झालं? ऍसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन डावीकडे चालली रिएक्शन, तर काय होईल? कमी होईल ना डिसोसिएशन, कारण डावीकडे जाणं म्हणजे रिएक्टंट साईडला जाणं. याचा अर्थ वीक ऍसिडचं डिसोसिएशन थांबायला लागले. मग डेफिनेशन तीच आहे कॉमन आयन इफेक्टची. काय? द डिसोसिएशन ऑर आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड ऑर स्टॉप्ड बाय द ॲडिशन ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हॅव्हिंग कॉमन आयन विथ इट. म्हणून मग ऍसिटिक ऍसिडमध्ये सोडियम ऍसिटेट ऍड केल्यामुळे ऍसिटेट आयन कॉमन झाला आणि एक्सेस आयन झाल्यामुळे इक्विलिब्रियम डावीकडे शिफ्ट झालं. शिफ्ट टू द लेफ्ट. दस द रिव्हर्स रिएक्शन इज फेवर्ड इन विच ऍसिटेट कंबाइन्स विथ H+ टू फॉर्म अनआयनाइज्ड ऍसिटिक ऍसिड. हेन्स डिसोसिएशन ऑफ ऍसिटिक ऍसिड इज सप्रेस्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सोडियम ऍसिटेट कंटेनिंग कॉमन ऍसिटेट आयन. आणि मग हेच एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचं आपण. जे दिलंय ते तर अगोदर लक्षात ठेवावं लागेल का नाही? त्यानंतर याच्यात पण दिलेलं आहे, हाऊ डज द आयनायझेशन ऑफ NH4OH सप्रेस बाय ॲडिशन ऑफ NH4Cl टू द सोल्युशन ऑफ NH4OH. आता मला सांगा NH4OH हा कसा आहे? वीक बेस आहे ना, म्हणजेच वीक आहे कंपाऊंड. त्याला जर NH4Cl ॲड केला तर हा इलेक्ट्रोलाइट कसा आहे? स्ट्रॉंग आहे. का बरं स्ट्रॉंग आहे? जरी ह्याच्यात बेस वीक असेल तरी ऍसिड कसा आहे? स्ट्रॉंग आहे. मग ह्याचं डिसोसिएशन कंप्लीट होणार. कॉमन आयन सांगा यांचा NH4+. हा NH4+ कोणासोबत कंबाईन होईल?
OH मायनस सोबत। मग रिएक्शन NH4OH ची कोणीकडे चालली, डावीकडं, त्यामुळे NH4OH चं डिसोसिएशन काय होणार, थांबणार, सप्रेस होणार। मग ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, कॉमन आयन इफेक्ट। मग हे एक एक्झाम्पल आहे ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेट। दुसरं एक्झाम्पल काय होऊ शकतं, NH4OH NH4Cl। अजून काय ह्याच्यामध्ये पण कार्बोनेटचं दिलंय बघा तुम्हाला, ते ब्लड साठी फार उपयोगी पडेल। हार्डनेस ऑफ वॉटर आहे, सॉरी त्याच्याशी रिलेटेड आहे बघा तुम्ही, AgCl सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, त्याचे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत। माझ्या मते टॉपिक इथं फिनिश झालेला आहे। हे सगळे जे एक्झाम्पल आहेत MCQs आहेत, तुम्हाला पाठच करावे लागते, तर पर्याय नाही।